तर आजच्या 5 दिवसीय ध्यानालय प्रशिक्षण शिबिराचा आपला हा 4था दिवस आहे आणि हे आपलं त्यामधील शेवटचं सत्र आहे, ज्यामध्ये आपण धम्मप्रवचन देत असतो सर्वांसाठी. तर आज आपण दिवसभरामध्ये अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो आपण शिकलेला आहे आणि तो विषय म्हणजे सर्वे धम्मा अनात्मा. हे सर्व धर्म हे अनात्मा आहेत आणि त्याची आपण जी शिकवण आहे ती आज थोडं माहीत करून घेतली, त्याची साधना पण आपण केलेली आहे. भगवान तथागतांचा धम्म हा अनात्मवादी आहे, अनात्मवाद शिकवतो. त्यामुळे ही जी बाब आहे ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. तर आपण रोज संध्याकाळी बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य यांनी जो बुद्धाने त्यांचा धम्म ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो आपल्या सर्व बौद्ध समुदायाला दिलेला आहे, तर त्या ग्रंथातील जे सुरुवातीला 4 प्रश्न विचारलेले आहेत, तर आपण ते साधारण चर्चेसाठी ते विचारलेले प्रश्न आहेत की त्यावर अधिकाधिक प्रकाश टाकावा ही त्यांची अपेक्षा होती. त्याच्या अंतर्गत आपण 2 प्रश्नांवर चिंतन मनन केलेलं आहे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे आपली, किंवा प्रवचन पण आपलं झालेलं आहे. प्रवृत्तीच्या विषयीचा प्रश्न आणि 4 आर्य सत्याच्या विषयीचा प्रश्न. तर आजचा जो 3रा प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाच्या संबंधाने आज आपण थोडंसं चर्चा करूया किंवा त्या विषयावर आपलं मत काय आहे ते आपण बघूया. तर तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो की हा 3रा जो प्रश्न आहे हा आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या संदर्भाचा आहे. तिथे म्हटलेलं आहे की भगवान बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारलेलं आहे, परंतु त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म ह्याबद्दलची तत्व प्रतिपादन केलेली आहे. आणि मग लगेच प्रश्न उत्पन्न होतो की जर आत्माच नसेल तर कर्म कसे काय होतात, आणि आत्माच नसेल तर मग पुनर्भव किंवा पुनर्जन्म कसा काय होतो. तर मग हे जे शब्द भगवान बुद्धाने वापरले, कर्म किंवा पुनर्जन्म, मग हे कोणत्या अर्थाने वापरले? की ब्राह्मणी धर्मामध्ये ज्या अर्थाने हे शब्द वापरलेले आहे त्याच अर्थाने ते शब्द वापरले की दुसरा काही त्याच्यामध्ये अर्थ होता? तर या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि ही जी काही विसंगती आहे, आता इथे भगवंताने काय शब्द वापरलेला आहे, म्हणजे बाबासाहेबांनी विसंगती उकल करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे. म्हणजे पहिला प्रश्न हा बुद्धिवादाशी संबंधित आहे, तर बुद्धीला पटलं पाहिजे बाबा. दुसरा प्रश्न हा निराशावादी आहे, तर तो खरंच धम्म निराशावादी आहे का, म्हणजे तो आशावादी कसा आहे हे समजावून सांगण्याची आहे. आणि हा 3रा जो प्रश्न आहे तर यामध्ये जी विसंगती आहे तर ते विसंगती सॉल्व्ह करण्याबद्दलचा प्रश्न आहे, विसंगती समजून घेण्याबद्दलचा प्रश्न आहे. कारण कर्म, पुनर्जन्म हे जे शब्द आहेत ते हे अन्य धर्मांमध्येही वापरले जात आहेत, म्हणजे अन्य ठिकाणी हे शब्द वापरले जातात. मग भगवान बुद्धाने हे शब्द वापरले, मग भगवान बुद्धाने वापरले तर कोणत्या अर्थाने वापरले, आणि बाकीच्या ठिकाणी हे शब्द वापरले जातात तर हे कोणत्या अर्थाने वापरले जातात? तर हा जो एक महत्वाचा विषय आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये गल्लत होण्याची शक्यता आहे. जसं ताईने भंतेजींची एक प्रवचनातली गोष्ट सांगताना म्हटलं, तर त्यावरून आपण काय पाहतो की गल्लत होण्याची शक्यता आहे. गल्लत होताना दिसते आपल्याला अनेकदा. तर म्हणून हा जो गंभीर असा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी बाबासाहेबांनी विचारलेला आहे. तर आपल्याला आजचा आपला जो दिवस आहे तो अतिशय महत्वपूर्ण यासाठी होता कारण आपण आज अनात्मवाद या विषयावर साधना केली, तो विषय समजून घेतला होता आणि ते स्पष्ट आहे आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या संदर्भातला विषय आहे.
तर इथे स्पष्ट उल्लेख बाबासाहेबांनी केला की बुद्धाचा धम्म हा अनात्मवादी आहे आणि बुद्धाच्या धम्मामध्ये आत्मा नावाची अशी कोणती गोष्ट मान्य केलेली नाही आहे. आणि मग त्यामुळे कर्म करणारा कोण आणि पुनर्जन्म काय आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर आपण आधी जो अनात्म हा जो शब्द आहे त्याला थोडं समजून घेऊ. तर तो शब्द काय आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक अतिशय महत्वाची बाब दिसते की भगवान तथागत हे पुद्गलवादी नाहीत. काय म्हणतात त्याला, पुद्गल हा शब्द येतो पालीमध्ये. जसं आपण संघवंदने म्हणतो ना, अठ्ठपुरीस पुद्गला आहे की नाही, अठ्ठपुरीस पुद्गला, 8 पुरुषार्थांनी युक्त पुद्गल. पुद्गल म्हणजे पुरुष. पण भगवान तथागत स्वभावतः पुद्गलवादी नाहीत, हे लक्षात घ्यायचं आपण. म्हणजे पुद्गलवादी नाहीत म्हणजे ते आत्मवादी नाहीत. तर आपल्याला याचं उदाहरण दिसते की भगवान तथागताने एक सेपरेट स्वतंत्र असा उपदेश केलेला आहे ज्याला पुग्गल पंयती म्हणतात. ग्रंथच आहे तो अभिधम्म पिटकामध्ये, पुग्गल पंयती. तर भगवान तथागतांनी काय केलं, पुग्गल पंयती हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हे स्पष्ट सांगितलं का कुठलाही पुद्गल किंवा कुठलाही आत्मतत्व हे या शरीरामध्ये नाही. आणि त्या ग्रंथामध्ये त्याचं विश्लेषण करताना भगवान तथागतांनी म्हटलं की जो एखादा व्यक्ती ज्या धर्मांना धारण करतो त्याच्यानुसार त्याची संज्ञा दिली जाते, त्याला तसा शब्द दिला जाते. जसं एखादा व्यक्ती लोभ करत असेल तर त्याला आपण लोभी म्हणतो. एखादा व्यक्ती द्वेष करणारा असेल त्याला आपण दुष्ट म्हणतो. एखादा व्यक्ती अज्ञानी असेल तर त्याला आपण मूर्ख म्हणतो. तर भगवान तथागतांनी सांगितलं का व्यक्ती ज्या धर्माला धारण करतो त्याच्यानुसार त्याची ओळख सांगितली जाते. म्हणजे व्यक्तीचं असं जर कोणतं आत्मतत्व असतं, व्यक्तीच्या मध्ये जर कोणता आत्मा असता तर त्याचं स्वरूप जे आहे ते सर्वांचं समान राहायला पाहिजे होतं किंवा समान असतं. पण तसं आपल्याला दिसते का, तसं आपल्याला काही दिसत नाही. भगवंताची जी पद्धती आहे सांगण्याची ती या पद्धतीची आहे की या अर्थाने तो व्यक्ती अनात्मवादी आहे कारण तो त्याने धारण केलेल्या धर्मानुसार त्याची ओळख आहे. तर त्याचे धारण केलेले धर्म हे परिवर्तनशील आहेत आणि बदलणारे आहेत. जसं आपण उदाहरण घेतो की अंगुलीमाल हे आधी हिंसक होते, हिंसा करणारे होते. तर त्याच्यामुळे त्यांना लोक घाबरायचे, म्हणायचे की अंगुलीमाल अतिशय हिंसक आहे, दुसऱ्या लोकांना मारतो, ठार करतो. आणि किती लोकांना आपण मारलं हे मोजण्यासाठी त्यांचे अंगठे किंवा त्यांचे बोट कापतो आणि त्याची एक माळा बनवून आपल्या गळ्यामध्ये घालून ठेवतो. हे एवढे लोक आपण मारले बाबा आतापर्यंत. आता असं म्हटलं जातं की त्याच्या गुरुने त्याने तसं सांगितलं होतं, द्वेषाने प्रेरित होऊन किंवा दुसऱ्या कोणत्या तरी विकाराने प्रेरित होऊन त्याने हे सांगितलं होतं की या शिष्याला कोणीतरी कधीतरी ठार करतील. आणि त्याच्यामुळे त्याने म्हटलं का तू 1000 लोकांची हत्या कर आणि मला ते दक्षिणा काय म्हणतो आपण त्याला, गुरु दक्षिणा तू अर्पण कर. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो खुंखार गुन्हेगार बनला. कारण दुसऱ्यांना हत्या करायची म्हटल्यावर, मारायची म्हटल्यावर कोणी स्वतः सहजासहजी मारू देईल का? काही अरे बाबा माझ्या गुरुने मला सांगितलं तर मला आता मारू दे तुला, तर कोण म्हणल मार बाबा म्हणून. त्याच्यामुळे त्याला ते जे विकार आहेत क्रोधाचे किंवा दुसऱ्यांवर अत्याचार करायचे, दुसऱ्यांना ठार करायचे, ते सगळे निर्माण करायला लागले त्याला मनामध्ये. मग आपण त्याला काय नाव दिलं, अंगुलीमाल. आता अंगुलीमाल काही नाव असते का? ते अंगुलीमाल नाव आहे, ते नाव नाही आहे. त्याने ते अंगुल्यांची माळा घातली होती म्हणून तो त्या नावाने फेमस झाला. हा त्याचा अर्थ. हिंसक म्हणून फेमस झाला. पण नंतर जेव्हा भगवान बुद्धाला शरण आला तर मग त्याचं नाव काय पडलं, अहिंसक पडलं, मैत्रीवान बनला तो. अरे जर समजा आत्मा नावाची गोष्ट असती तर लोक म्हणतात आत्मा हा कसा आहे, ध्रुव आहे, शाश्वत आहे, नाही का.
या आत्म्यावर कुठल्याही प्रकारच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा काही प्रभाव होत नाही असं मख्खली गोसाल सांगते. कोण सांगते असा? मख्खली गोसाल सांगते का आत्म्यावर कुठल्याही प्रकारच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा प्रभाव होत नाही. जोपर्यंत 84 लक्ष योनीमधून तो असा जात नाही तोपर्यंत तो मुक्तही होत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही लोकांची हत्याही जरी केली तरी तुम्हाला पाप लागत नाही आणि लोकांना तुम्ही किती दानही जरी दिले तरी तुम्ही पुण्यवान बनू शकत नाही. तर अशी त्या माणसाची शिकवण होती मख्खली गोसालची. आता एकीकडे आपण म्हणलं का आत्मा नावाची गोष्ट या पद्धतीची शरीरामध्ये आहे ज्याच्यावर पाप आणि पुण्याचा किंवा चांगल्या आणि वाईट कर्माचा काही प्रभावही होत नाही आणि तो मात्र आत्मा मेल्यानंतर शरीरातून निघतो, दुसरं शरीर धारण करतो, ते शरीर मेल्यावर निघतो, दुसरं शरीर धारण करतो. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो असा पुढे पुढे चालत राहतो. ही एक पद्धती सांगितली गेली, शिकवली गेली. पण भगवान तथागताच्या धम्मात हे दिसते का? तसं दिसत आहे का आपल्याला? अंगुलीमालचं आपण उदाहरण घेतलं. उद्गलवाद बुद्ध धर्मामध्ये मान्य नाही, आत्मवाद बुद्ध धर्मामध्ये मान्य नाही. भगवान बुद्धाचं सांगणं स्पष्ट आहे की तुम्ही ज्या धर्माला धारण करता त्यानुसार तुमची संज्ञा प्राप्त होते, तशी ओळख तुम्हाला प्राप्त होते. तो व्यक्ती हिंसा करणारा होता, क्रोधी होता म्हणून त्याला हिंसक म्हटलं गेलं. गळ्यामध्ये अंगठ्यांची माळ घालणारा होता म्हणून त्याला अंगुलीमाल म्हटलं गेलं. पण तोच व्यक्ती जेव्हा मैत्रीवान बनला तर त्याचं नाव अहिंसक पडलं. म्हणजे फरक पडला की नाही? त्याने धर्म धारण केला अहिंसेचा, मैत्रीचा धर्म धारण केला, करुणेचा धर्म धारण केला, त्याचं नाव अहिंसक पडलं. म्हणजे त्याचा नाक कान डोळे हातपाय हे तर बरोबरच होते, जे आधी होते ते नंतरही होते. बदललं काय? त्याचं मन बदललं, त्याचं वर्तन बदललं, त्याची वागणूक बदलली, त्याची विचारसरणी बदलली, त्याची मानसिकता बदलली आणि त्याच्या मनाच्या माध्यमाने त्याने जे धर्म धारण केले, त्याची प्रॅक्टिस केली, त्याचा सराव केला म्हणून त्याला तशी ओळख प्राप्त झाली. आणि म्हणून पुग्गलपञ्यती ग्रंथामध्ये अनेक अशा गोष्टींची माहिती आपल्याला त्यामध्ये दिसून पडते. जो व्यक्ती शिलाचं पालन करतो आपण त्याला शीलवान म्हणतो. जो व्यक्ती दान देतो त्याला आपण दानशूर म्हणतो. जो व्यक्ती ध्यान करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण म्हणतो हा व्यक्ती ध्यान करणारा व्यक्ती आहे, ध्यानी आहे. तर त्या व्यक्तीची जी ओळख आहे ती या पद्धतीची बनताना आपण पाहतो आणि ती ओळख नष्टही होताना आपण पाहतो, परिवर्तन पाहतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून हा विषय आपण समजला पाहिजे की बुद्ध धर्म अनात्मवादी आहे. तो या अर्थाने अनात्मवादी आहे की सर्व धर्म अनात्म आहेत, कारण ते मी माझे स्वतःचे नाही आहेत. ते धर्म ऍक्सेप्ट केले तर तुम्हाला तशी ओळख भेटते, तुम्ही ऍक्सेप्ट नाही केले तुमची ओळख वेगळी राहते जी तुम्ही धारण करता. याचं एक अतिशय उत्तम आणि चांगलं उदाहरण आपल्याला कुठे दिसते? मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये. आमची आताच थोड्या वेळाआधी मिलिंद प्रश्नावर बोलचाल झाली. तर तो मिलिंद प्रश्न जो आहे तर त्यापैकी मिलिंद आपल्याकडे आहेच, प्रश्न गायब झालेला आहे. तर जो मिलिंद प्रश्न ग्रंथाचा पहिलाच प्रश्न काय आहे की जेव्हा राजा मिलिंद भंतेजीकडे जातात, नागसेन भंतेजीकडे त्यांना प्रश्न विचारायला, तर ते विचारतात की भंते आपलं नाव काय आहे? तर भंतेजी सांगतात की माझं नाव नागसेन आहे. तर राजा पहिलंच हुशार होते, ब्रिलियंट होते. तर ते म्हणाले भंते हे जे रूप आहे ते नागसेन आहे का? भंतेजी नाही ते तर तसं तर काय नाही. मग ही वेदना नागसेन आहे का? ते म्हणले नाही. हे संज्ञा नागसेन आहे का? ते म्हणले नाही. हे संस्कार नागसेन आहे का? ते म्हणले नाही. हे विज्ञान नागसेन आहे का? ते म्हणले नाही. मग कमीत कमी चक्षु रूप चक्षु विज्ञान या पद्धतीने त्याची विभागणी केली आयतनाच्या माध्यमाने, ते तरी नागसेन आहे का? ते म्हणले तेही नागसेन नाही आहे. बरं मग केस रोम नख दात त्वचा अशा 32 घटकांचं नाव घेऊन त्याची विभागणी केली का? हे तरी नागसेन आहे का? भंतेजी म्हणले ते पण नागसेन नाही आहे. मग आता राजा मोठा कन्फ्युज होऊन गेला. तो म्हणाला भंते तुम्ही तर म्हणला आताच की माझं नाव नागसेन आहे आणि मी तुम्हाला विचारत होतो, तुम्ही सांगत आहात की नाही 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 सगळ्या गोष्टीला नाहीच म्हणत आहे. मग नागसेन आहे तरी काय की तुम्ही खोटं बोलत आहात? भंतेजी म्हणले नाही खोटं तर नाही बोलत आहो, तुम्ही तर खरंच बोलत आहो का माझं नाव नागसेन आहे. शेवटी राजा कन्फ्युज झाला. मग शेवटी भंतेजीने म्हटलं बरं ठीक आहे राजा म्हणे, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आले, क्षत्रिय लोक सुकुमार असतात, तर म्हणे मी विचारतो म्हणे तुम्हाला काही कसे आले म्हणे तुम्ही? तर म्हणे मी रथानं आलो म्हणे. तर राजा म्हणे रथ कुठे आहे? तो काय म्हणे तिथेच आहे म्हणे.
अरे मला तर रथ दिसतच नाही म्हणे, कुठे आहे तर? हा दांडा दिसत आहे म्हणे. मग दांडा रथ आहे का? नाही म्हणे, दांडा तर रथ नाही. मग चाकं रथ आहेत का? नाही. मग चाकं रथ नाही म्हणे. ते तुमच्यावरती छत्री आहे म्हणे, ते रथ आहे का? ते रथ नाही म्हणे. हे जे घोडे आहेत म्हणे, ते घोडे रथ आहे का? ते घोडे रथ नाही म्हणे. बघा बघा लोक, भिक्षू लोक हो म्हणे, बघा बघा म्हणे राजाचे सेवक लोक, राजा कोणाच्या भयाने सांगत आहे म्हणे. आताच म्हटले म्हणे रथामध्ये आलो, आताच विचारलं तर म्हणतायत म्हणे का रथ दिसत नाही, कसं करायचं म्हणे. तर राजाला असा धरून घाम फुटला. त्याला वाटलं बापरे म्हणे आता आपण हरलो म्हणे. कधी कोणाला हारले नव्हते त्याच्या आधी, पण त्यांनी ज्या पद्धतीने चर्चा केली राजाला जाणीव झाली. आणि मग राजाला प्रश्न पडला का काय करावं. मग राजा म्हणाला की बनते म्हणे ऍक्च्युली हे रथ आहे म्हणे, रथातच बसून मी आलो म्हणे. तर या सगळ्या घटकांनी मिळून ही जी एक वस्तू बनलेली आहे आणि त्या वस्तूला व्यवहारामध्ये शब्द दिला गेलेला आहे रथ म्हणून, परंतु ऍक्च्युअली रथ नावाची अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. ठीक आहे. आणि म्हणून भंतेजी पण म्हणाले की त्याचप्रमाणे हे जे काही तू सांगितलं स्कंद, धातू, आयतन किंवा कोठास, तर या सगळ्या गोष्टींनी बनलेलं हे शरीर आहे. ऍक्च्युली नागसेन नावाची अशी कोणतीच गोष्ट नाही आहे, हे शरीर आहे. आणि या शरीराला माता पिता नाव देत असतात का हा नागसेन आहे, सुरसेन आहे, जिनसेन आहे, वीरसेन आहे. हे नावं माता पित्याने दिले, ओळखीसाठी दिले, व्यवहारा म्हणून दिले. कारण आता नावच दिलं नाही आपण तर आपण म्हणणार का ए स्कंदा इकडे ये, ए स्कंदा तिकडे जा, ए स्कंदा असा हो, ए स्कंदा बस, ए स्कंदा उठ, असं म्हणता येईल का? आणि सगळे स्कंद आहेत. महिला स्कंद आहे, पुरुष स्कंद आहे, कुत्रा स्कंद आहे, मांजरा स्कंद आहे. आता सगळ्या स्कंद म्हणजे समूहाने बनलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आपण तर शिकलो स्कंद म्हणजे समूह, स्कंद म्हणजे रास. तर जसं भंतेजीने सांगितलं का या सगळ्या गोष्टींचा समुच्चय, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण आल्यामुळे एक नाव आपण ते दिलेलं आहे व्यवहारासाठी, व्यवहार करण्यासाठी. पण ऍक्च्युली ते नाव अस्तित्वात नाही आहे, तो तसा कोणी व्यक्ती नाही आहे, तशी कोणती गोष्ट नाही आहे, फक्त ते व्यवहार मात्र आहे तो. तर तशाच सारखं मला नागसेन हे व्यवहारामध्ये म्हटलं जातं, पण नागसेन नावाची कोणती गोष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे रथ नावाची कोणती गोष्ट नाही आहे, व्यवहारामध्ये आपण रथ शब्द वापरतो. तर या अर्थाने आपण पाहतो की अनात्मवाद याला म्हणतात. तर बुद्धाचा धम्म जर समजा अशा प्रकारे अनात्मवादी आहे, अशा प्रकारे अनात्मवाद शिकवतो, तो कुठल्या प्रकारच्या पुद्गलवादाचा प्रणेता नाही, तो कुठल्या प्रकारच्या आत्मवादाचा प्रणेता नाही, नाही का? आणि अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना जो प्रश्न बाबासाहेबांनी विचारला तो तर महत्वाचा प्रश्न आहे. कारण पूर्वीची परंपरा अशीच होती ना, पूर्वीची परंपरा होती मख्खली घुसालची परंपरा, शाश्वतवादी लोकांची परंपरा. तर या लोकांची परंपरा याच पद्धतीची होती का शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्ट राहते आणि मनुष्य मरतो, आणि मनुष्य मेल्यावर त्याचा आत्मा बाहेर पडते, आणि आत्मा बाहेर पडल्यावर तो दुसरा कोणता तरी जन्म धारण करते, मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करते. जसं म्हणतेजी म्हणाले होते की माता पित्यापासून शरीर भेटते, पण मन किंवा चित्त हे बाहेरून कुठून तरी येऊन पडते. म्हणजे जसा हा विषय 2024 मध्ये 23 मध्ये ते भंतेजी सारखे लोक जर सांगू शकतात, बुद्धाच्या काळात आणि बुद्धाच्या काळामध्ये या गोष्टी बऱ्याचशा प्रचलित होत्या, ज्या अंधश्रद्धा होत्या, ज्या भगवान बुद्धांनी खोडून काढल्या, नाकारल्या. तर आपल्याला ही गोष्ट दिसून पडते की भगवान तथागतांनी हे स्पष्ट सांगितलं, पण त्या काळच्या परंपरेत त्या गोष्टी होत्या. आजही लोकांमध्ये त्या परंपरा आहेत, अशातला भाग नाही आहेत म्हणून, नाही आहेत म्हणून, म्हणून आहे ना. जसं आपल्याकडे लोक तेरवी करतात की नाही, बरेचसे लोक करतात, आपण नाही करत, आपण सोडून दिलं ते. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलेलं की मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही, सांगितलं की नाही? बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा दिली की नाही आपल्याला? मग ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिली? कारण बाबासाहेब आंबेडकरांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की जर शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्टच नाही आहे, तर हा आत्मा त्या आत्म्याच्या शुद्धीसाठी किंवा त्याचा काहीतरी चांगला जन्म व्हावा रे बाबा याच्यासाठी हा जो पिंडदान केला जाते, हे जे श्राद्ध पक्ष केले जाते, ते करायची काही गरजच नाही आहे. मग आता तेरवी वगैरे जो प्रकार आहे तो का केला जातो, तो 13व्या दिवशी वगैरे का केला जातो, त्याच्या मागाची पण मोठी जबरदस्त कहाणी आहे. एक गरुड पुराण नावाचं एक पुस्तक आहे हिंदू धर्मामध्ये, हे तुम्ही वाचा कधी भेटलं तर, माझ्याकडे आहे.
माझ्याकडे भरपूर पुस्तक आहेत, मी सगळे वाचलेले आहेत. तर गरुड पुराणामध्ये अशी एक कल्पना केली गेलेली आहे, त्याला वास्तविकता तर म्हणता येत नाही, ती कल्पना केली गेलेली आहे. आणि होऊ शकते त्याच आधाराने तिरोंकुट सूत्र तयार केलं असेल, किंवा तिरोंकुट सूत्राच्या आधाराने गरुड पुराणामध्ये आणलं गेलं असेल, काहीतरी तर झोल नक्कीच आहे. तर त्यावेळेस काय होते, तिरोंकुट सूत्रामध्येही या गोष्टी आहेत बरं, लक्षात घ्या तुम्ही. जे बुद्ध धर्मामध्ये आपण तिरोंकुट सूत्र जे खुद्दक पाठामध्ये येते, तर त्या सूत्रामध्येही अशा प्रकारचा उल्लेख आहे. तर त्याच्यावरही मी थोडंसं बोलीनच 2 मिनिट आत्म्याच्या संकल्पनेचा विचार करताना. पण त्याच्या आधी थोडंसं आपण गरुड पुराणाची कॉमेडी बघू. तर गरुड पुराणामध्ये काय झालं, असं गृहीत धरलं गेलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की एखादा मनुष्य जेव्हा मरण पावतो तर त्याचा जो आत्मा आहे त्याला जीव म्हणायचे, जीवडा म्हणायचे. तर तो जो जीवडा आहे, तो जो जीव आहे, तो जो आत्मा आहे, तो असा निघतो शरीरातून. आणि निघून तो कुठे जातो, तो यमलोकाकडे जातो. असा यमलोक आहे कुठेतरी असं म्हणतात ते. आणि त्या यमलोकाकडे तो जातो. आणि त्या यमाकडे असा पाश वगैरे राहते, असा म्हणजे पाश म्हणजे असा दोरखंड राहतो असा. तो असा दोरखंड फेकतो आणि मग तो आत्म्याला तो असा काढतो आणि काढून मग तो आत्म्याला नेतो असा. तर त्याचे सैनिक यमाचे यमदूत ज्याला म्हणतो आपण, तर ते यमदूत नेतात त्याला. तर अशा पद्धतीचा तो विषय आहे. तर हे म्हणजे आपल्या पृथ्वीपासून तर त्या यमलोकापर्यंत जात असताना 13 दिवस लागतात म्हणते. आणि मग तो जो आत्मा आहे, जो आत्मा ज्योती स्वरूप आहे, तुम्ही ते हे पाहिले असाल सत्यवान सावित्रीची पिक्चर किंवा मूवी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बिलकुल एकदम क्लिअर दिसते. का तो असा बरोबर काढतो हातामध्ये ती ज्योत आणि तो असा घेऊन जातो आणि ही सावित्री मागं मागं जाते आणि त्याचा तो आणते परत जीव. आहे ना ती स्टोरी, बिलकुल सेम डोळ्यासमोर आणा तुम्ही. हा आत्मा असा दूतावरून दूत नेतात. मग हा ब्राह्मण का करते आमच्या देशातला, आमच्या देशातला बरं, हा अमेरिकेत नाही आहे, हा लंडन मध्ये नाही आहे, हा इस्रायल मध्ये नाही आहे, हा जर्मनीमध्ये नाही आहे, हा क्युबा देशात नाही आहे, अशा लहान मोठ्या अनेक देशांमध्ये हा आहेच नाही. श्रीलंकेत नाही, ब्रह्ममध्ये नाही, कुठेच नाही, फक्त भारतामध्ये आहे. आणि भारतातले लोक जे मरतात ना तेच फक्त यम लोकात जातात, तर त्यांचीच तेरवी करावी लागते. अमेरिकेत लोक मरतच नाही, लंडन मध्ये नाही मरत, ते कुठेच नाही मरत, फक्त भारतातच मरतात. आणि भारतामध्येही फक्त जे हिंदू लोक आहेत ना तेच मरतात आणि त्यांचीच तेरवी करावी लागते. ख्रिश्चनांची नाही करावं लागत, जैनाची नाही, बुद्धाची नाही, पारसी लोकांची तेरवी करायची गरज नाही, आदिवासी लोकांची तेरवी करायची गरज नाही. म्हणजे ते नाही जात यम लोकांमध्ये, फक्त पर्टिक्युलर हिंदू धर्माला मानणारेच लोक यम लोकांमध्ये जातात, त्यांनाच तेरवी करावं लागते. मग हा ब्राह्मण काय करते, पिंडदान करते. तांदळाचा तो काहीतरी बनवते असा भाताचा, पिंडदान करते आणि बस दररोज करते. आणि त्यांची धारणा काय आहे गरुड पुराणामध्ये, की हे पिंडदान ब्राह्मणाद्वारे केल्यानंतर मग त्याच्या दक्षिणा ब्राह्मणांना दिली जाते. आणि या पद्धतीने तो जो पुण्य आहे तर तो पुण्य मग त्या आत्म्याला भेटत राहते, रोज भेटत जाते. तर त्याला ऊर्जा भेटण्यासाठी, बल भेटण्यासाठी हे 13 दिवस करावं लागते म्हणते. असं म्हणजे तो त्या दरवाजापर्यंत यमाच्या गेला पाहिजे, बरोबर सुखरूप गेला पाहिजे, मध्ये तो मरून नाही गेला पाहिजे. म्हणजे बघा इकडे माणूस मरते, पिंडदान नाही गेलं, तिकडे आत्मा आहे मरल, मध्ये ऊर्जा नाही भेटली. अरे काय भाकड कथा आहे. तिथे तो यमाच्या दरवाजाजवळ जाते आणि दरवाजाजवळ गेल्यानंतर मग यम दरवाजा वगैरे उघडते. तिथे मग तो चित्रगुप्त नावाचा एक माणूस राहते आणि तो मग त्याचा हे पाहते, त्याची पुस्तक नाही का पाहते, अरे यानं किती पाप केले, यानं किती पुण्य केले, त्याचे तालमेल जोडवते आणि मग त्याला नरकात किंवा मग त्याला स्वर्गात किंवा मग कुठे त्याला पाठवायचं तो पाठवते. आणि मग या पद्धतीने मग त्याचा काय होतो, जन्म होतो. मग 13व्या दिवशी अनेक लोकांना जेवण द्या, गावातल्या नातेवाईकांना, रिश्तेदारांना, यांना त्यांना. कारण काय, तिथे तो थरथर कापत राहते आत्मा, तिथे तो असा यमासमोर थरथर कापत राहते. का आता माझी गती काय होईल रे बाबा, आता मी स्वर्गात जाईन का नरकात जाईन का, आता माझं काय खरं काय होईल ना काय नाही. तर त्याला जास्त बळ भेटण्यासाठी, जास्त त्याला ऊर्जा भेटण्यासाठी इकडे मग सर्व लोकांना तुम्ही द्या, ब्राह्मणांना मोठी दक्षिणा द्या, असं तसं मग करा. म्हणजे मग त्याचा बरोबर कुठेतरी चांगल्या ठिकाणी जन्म होते आणि मग अशा पद्धतीने जन्माची प्रक्रिया पार पडते.
हे आहे गरुड पुराण. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं, जो बुद्धाचा धम्म, जो भगवंताचा धम्म आत्म्यालाच मानत नाही, आत्मा नावाची गोष्टच नाही म्हणते, तर मग तो पिंडदान करल का? तो पिंडदान करल नाही करणार. तर म्हणून बाबासाहेबांनी प्रतिज्ञा लिहिलेली आहे का मी पिंडदान करणार नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही. तर ती प्रतिज्ञेचा अर्थ तो आहे, तो या पद्धतीचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि असे जर काही खुडचट चालीरीती तुम्ही करत असाल तर त्या तात्काळ बंद करून टाका. काही तुमच्यावर कोणाचा कोप बीप काही होत नसते आणि तसं काही होण्याची काही शक्यताही नसते. आता दुसरा प्रश्न हा आहे की आपल्या त्रिपिटकामधल्या खुद्दक पाठ ग्रंथामध्ये तिरोंकुट्ट नावाचं एक सूत्र आहे. तर त्या सूत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसतो. ते कसा उल्लेख आहे की एखादा व्यक्ती जेव्हा मनुष्य मरतो तर तो जो काही चित्त म्हणतात, आता अलीकडच्या काळात लोक आता चित्ताची तर कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगितली, पण आता म्हणतात तर ठीक आहे म्हणा बाबा आता काय, तर ते कन येऊन राहते, असं खिडक्यावर राहते, चौरस्त्यावर राहते, अशा पद्धतीची ती एक कॉन्सेप्ट आहे. तर मी ते एक पेत्तानुमोदन नावाच्या पुस्तकामध्ये मी ते लिहिलं. आता आहे मग मला अनेक जर म्हणले हे कसं काय बाबा, तर मी म्हणलं आता इतिहासातली जी गोष्ट आहे ती तर मी बदलवू शकत नाही, पण माझं मत जे लिहिलं ते तुम्ही वाचा म्हणलं, ते माझं मत आहे. इतिहासात खोडतोड नाही करू शकत, पाली कथांमध्ये खोडतोड नाही करू, जे आहे ते आहे. पण भगवान बुद्धाने काय सांगितलं की तुम्ही मृत झालेल्या व्यक्ती जो असतो तर त्याच्यामध्ये परित्राण पाठ करण्याची एक परंपरा आहे. म्हणजे मृत्यूच्या आधी, जसं धम्मिक सूत्र आपण पाहतो, धम्मिक नावाचे उपासक जेव्हा मरत होते तर त्यावेळेस सारिपुत्त स्थविरांनी सतीपट्टण सुद्धा पठण केलं होतं. तर श्रीलंका किंवा ब्रह्मदेश किंवा तिबेट अशा बौद्ध देशांमध्ये एखादा व्यक्ती मरणासन्न अवस्थेत राहतो, त्याला माहित राहते की आता मरते रे बाबा, अशा सिच्युएशन मध्ये त्याच्याकडून दान करून घेण्याची, सूत्रपठण ऐकण्याची अशी परंपरा आहे की जेणेकरून तो पीसफुली मेला पाहिजे. त्याने हे मान्य केलं पाहिजे की आता माझं मरण आहे आणि मी दुःखी होऊन न मरता मी आनंदी मनाने मेलो पाहिजे. तर ती एक चांगली परंपरा बौद्ध धर्मामध्ये आहे आणि बेस्ट परंपरा आहे ती. परंतु त्याच्या नंतरचा जो विषय या ठिकाणी सांगितला तिरोकुट्ट सूत्राचा, तर तो विषय थोडा वेगळ्या अर्थाने सांगितलेला असेल असा माझा पूर्ण अंदाज आहे. कारण त्या सूत्रामध्ये असं कुठेही म्हटलं गेलेलं नाही की तो जो जीव आहे तो या खिडकीवर दिसतो, दरवाज्यावर दिसतो किंवा चौरस्त्यामध्ये दिसतो इथपर्यंत सांगितलं, पण त्या जीवाचा पुनर्जन्म होते असं नाही सांगितलेलं आहे त्या सूत्रामध्ये. मग ते तर सांगायला पाहिजे होतं, जर तो जीव आहे तर त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. हीच परंपरा बार्दोच्या अंतर्गत 39 दिवसाची परंपरा चीन, आपल्या तिबेटमध्ये वगैरे ते मान्य करतात. आता तोही विषय फार महत्वाचा आहे, कारण ही संकल्पना नंतरच्याच काळामधली असली पाहिजे. जे बार्दोमध्ये तिबेटन परंपरेत जे येते, तर तिबेटमधलं बरंचसं लिटरेचर, बरंचसं साहित्य हे 6व्या शतकाच्या नंतर तयार झालेलं आहे. आणि त्यामध्ये अशा ज्या काही कॉन्सेप्ट आहेत तर त्या नक्कीच शिरल्या असतील किंवा घुसळल्या गेल्या असतील, कारण त्याचं बरंचसं लिटरेचर संस्कृतमध्ये आहे आणि असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिबेटन साहित्याच्या बाबतीत, म्हणजे काही साहित्याच्या बाबतीत. पण या तिरोंकुट सूत्रामध्ये असा उल्लेख आढळत नाही की चला बाबा तो आहे तर मग त्याचा जन्म होतो किंवा काय, असं दिसत नाही आपल्याला. मग महत्वाचा मुद्दा असा की तिथे भगवान बुद्धाने काय म्हटलं की तुम्ही भिक्षू संघाला पाचारण करून सूत्रपठण करा किंवा त्यांना तुम्ही दान करा, भोजन दान हे वगैरे करा. आणि ते आहे संसार वट्ट दुःख तो मोचन ताय इमानी पंचशिलानी समाधी येतवा मम मातुस्स पितुस्स, म्हणजे पुण्यस्थाय, त्यांच्या पुण्यासाठी म्हणजे कालकथन जे मेलेले आहेत त्यांच्या पुण्याच्या दृष्टिकोनातून मी हे भिक्षू संघाला दान करत आहे. तर भिक्षू संघाला दान देण्याबद्दलची एक गोष्ट केली गेलेली आहे, पण त्यावेळेस त्या समयामध्ये केली गेलेली आहे. आता महत्वाचा विषय हा आहे या ठिकाणी की ते जे दिसत आहे ते नेमकं काय असेल. आता भगवान बुद्धांचं म्हटलंच तिथे त्या ठिकाणी का बाबा रे असं असं दिसते, ठीक आहे मान्य करू, दिसते, परंतु हे नाही म्हटलेलं आहे का तो दिसणारा आत्मा होय बाबा, नाही का तो जीव होय, तो आत्मा आणि तो मग नाही का इथून निघून जाते तुम्ही दान बिन केल्या बंदेची लोक आले तर, आणि नंतर निघून जाऊन कुठेतरी तो जन्माला येते, असा तर उल्लेखच नाही आहे. मग हे काय प्रकार आहे, हा चिंतनाचा विषय आहे. तर त्याचे एक अतिशय सोपं आणि सरळ सोल्युशन माझ्याकडे आहे. ते बाकीच्या कोणाकडे आहे का नाही मला नाही माहित, पण माझ्याकडे सोल्युशन प्रत्येक गोष्टीचे आहे. त्याचं सोल्युशन एकमेव आहे आणि एकदम चांगलं सोल्युशन हे आहे की ते एक प्रकारचं हॅल्युसिनेशन आहे.
जो नातेवाईक आहे, जो रिश्तेदार आहे, जो त्या व्यक्तीवर प्रेम करणारा आहे, तर त्याला ते दिसणं साहजिक आहे, दिसू शकते, पॉसिबिलिटी आहे. कारण तेव्हा ते स्ट्रेस मध्ये असतात, तणावामध्ये असतात काही दिवस पर्यंत. तर त्यावेळेस अनेक लोकांना त्याची जाणीव होत राहते. कित्येक आम्हाला भेटायला, कित्येक लोक मला येतात पर्सनली भेटायला आणि ते मला सांगतात की आमचे वडील मरण पावले, पण आम्हाला जाणवते का ते घरामध्येच आहेत, की आम्हाला जाणवते का ते इथेच कुठेतरी बसलेले आहेत. तर ऍक्च्युली ते त्यांच्या मेमरीज आहेत, ऍक्च्युली त्यांना त्याचा भास आहे तो एक प्रकारचा. काही काही लोकांना ते प्रत्यक्ष दिसल्यासारखे वाटतात. तर हे गोष्ट नॉर्मल आहे. तर हे त्यांची मेंटल स्टेट आहे, ती त्यांची मानसिक स्थिती आहे, जे ते आरोपित करत आहेत त्या गोष्टीबद्दल. मग भगवान बुद्धाने साधा सरळ सोपा उपाय शोधून काढला. मग काय करायचं, तुम्ही भंतेजींना भोजन दान द्या, त्यांचं थोडं पुण्य करा, त्यांच्याकडून धम्म ऐका. आणि असं केल्यामुळे काय होते, मग आपली मेंटॅलिटी चेंज होऊन जाते, आपली मेंटॅलिटी बदलते. आपण जेव्हा दान देतो, प्रवचन ऐकतो, तर या गोष्टीमुळे आपली मेंटॅलिटी, मानसिक स्थिती जी आहे ती चेंज होऊन जाते, बदलते. मग आपल्याला दिसत नाही, मग आपण म्हणतो ठीक आहे बाबा, आता सर्व मस्त आहे. तर तिरुंकुट्ट सुत्तामध्ये तो जो विषय आहे तो या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यावा लागेल. कारण तिरुंकुट्ट सुत्तामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की जरी ते दिसते बाबा तुम्ही भोजनदान भंतेजींना देता किंवा त्यांचं आदर सन्मान करता, मग तो जो जीव आहे, तो आत्मा आहे, काहीतरी आहे, तो नवीन जन्म धारण करते, नवीन जन्मामध्ये तो चालला जाते, असा उल्लेख त्या सुत्तामध्ये आढळत नाही. ही एक प्रकारचा हॅल्युसिनेशन आहे, हा भास आहे आणि तो सर्वांनाच होतो. सर्वांना म्हणजे बऱ्याच लोकांना होतो. तो याच्यासाठी होतो कारण त्या व्यक्तीप्रती प्रेम आहे, त्या व्यक्तीप्रती आपुलकी आहे. 20 वर्ष 25 वर्ष आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये सातत्याने राहतो, तर त्याच्या ज्या मेमरीज असतात, त्याच्या आठवणी असतात, तर त्या गोष्टींचा भास होणं साहजिक असते. तर या भास होण्याला किंवा या हॅल्युसिनेशनला आपण आत्मा नाही म्हणू शकत आणि याला आत्मा म्हणण्याची गलती करू नये. तर अशा पद्धतीने आपण उदाहरण पाहिलेलं आहे की भगवान तथागताच्या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारे आत्मा नावाची संकल्पना सांगितली नाही आणि शिकवलेली सुद्धा नाही. लोक जे काही थोडाफार वाद करत असतील की हे मला पटत नाही, तर त्यांनी वाद जर कोणी केला तर आपण त्यांना एकच वाक्य सांगितलं पाहिजे की तुला मनाचा किती अभ्यास आहे बाबा, मनाचा किती अभ्यास आहे तुला. हा मनाचा अभ्यासाचा विषय आहे. कारण माणसाचं मन आहे, स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये, त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी वाटू शकतात, त्यातला तो प्रकार आहे. पण जेव्हा आपण पुण्यकर्म करतो, धम्म ऐकतो किंवा चांगले काही कामं करतो, आपली मेंटल स्टेट बदलते, मानसिक स्थिती बदलते आणि तेव्हा त्या गोष्टी ऑटोमॅटिकली नष्ट होऊन जातात, खतम होऊन जातात. हा एवढा सिंपल आणि साधा विषय आहे. तो अंधश्रद्धेचा विषय किंवा श्रद्धेचा विषय नाही आहे, ती एक वास्तविकतेचा विषय आहे. कारण आपल्या मनाच्या प्रवृत्त्या अनेक प्रकारच्या असतात. तर त्या दृष्टीने तो विषय समजून घेऊन तिथे संपवलेला बरा. परंतु आत्मा नावाची गोष्ट अशी त्रिपिटकातल्या सूत्रांमध्ये आपल्याला आढळत नाही आणि दिसत सुद्धा नाही. आणि जे काही आपल्याला काही स्टेटमेंट दिसतात की परंग मरणं सुगतिं गच्छति, परंग मरणं दुगतिं गच्छति, असे जे शब्दप्रयोग आपल्याला दिसतात का मृत्यूनंतर त्यांची सुगती झाली, मृत्यूनंतर त्यांची दुर्गती झाली. तर ऍक्च्युली मृत्यूनंतर हा जो शब्द आलेला आहे, तर त्यावेळेस जन्म आणि मृत्यू खंदेषु जायते नियतीचं, म्हणजे स्कंदाच्या अंतर्गत भागामध्ये जे उत्पन्न होणे आणि व्यय होणं आहे, तर त्या अर्थाने तो शब्द आलेला आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या अर्थाने जर आपण घेतलं तर ते महत्वाचं आहे. सुगती आणि दुर्गतीचा जो अर्थ आहे, सुगती म्हणजे प्रगती, दुर्गती म्हणजे अधोगती. मृत व्यक्तीच्या नंतर ज्या अनेक प्रकारच्या स्मृती नातेवाईक, रिश्तेदार किंवा अनेक ठिकाणी जे राहतात, तर त्या अर्थाने आपण पाहतो की एखादा मेलेला व्यक्ती आहे त्याचं लोक पॉझिटिव्ह स्मरण करतात आणि काही मेलेल्या व्यक्ती आहे त्याचं निगेटिव्ह स्मरण करतात. आणि त्यांचे ते स्मरण किंवा त्यांची जी स्मृती हे काही काळपर्यंत नक्कीच टिकून राहत असते. आणि त्यावरूनही लोक असा अंदाज काढतात की या व्यक्तीची सुगती झाली, बघा याचं नाव आजही कायम आहे, कीर्ती कायम आहे. म्हणजे कीर्ती कायम असणे म्हणजे तो माणूसच कायम असण्यासारखा आहे. तर या अर्थाने ते आपण समजून घ्यायच्या गोष्टी. आत्मा या अर्थाने त्या गोष्टी आलेल्या नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं आपण. त्यावेळच्या शब्द रचनेच्या अनुषंगाने ते आल्या. जसं आपण नागसेन नाव पाहिलं, ते निरुक्ती आहे, व्यवहार धर्म मात्र आहे. त्याच अर्थाने त्याला व्यवहार धर्म समजायचं, त्या व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या गोष्टी समजायचं आणि तो विषय तिथे तिथे संपवून टाकायचा. त्याच्यामुळे डोकं खराब नाही करायचं आपलं, काही गरज नाही त्याची. कारण धम्माचं पालन करणं आणि त्यानुसार आपलं भलं करणं हे जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ते आपल्याला करण्यावर भर द्यायचा. दुसरा विषय आता या ठिकाणी हा आहे, जो आहे कर्म आणि पुनर्जन्माच्या संदर्भातला जो विषय आहे तो आहे. आता कर्म या शब्दाचा जो अर्थ आहे,
भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो कर्म या शब्दाचे काय अर्थ, तर त्यामध्ये प्रारब्धवादी कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. कोणता सिद्धांत? प्रारब्धवादी कर्म सिद्धांत. या भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे, तुम्ही कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. आणि त्यामध्ये काय सांगितलेलं, कर्म करा म्हणजे नेमकं कोणतं कर्म करा, तर नित्य कर्म, नैमित्तिक कर्म या प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. नित्य कर्म म्हणजे रोजची जी पूजापाठ वगैरे आहे त्याला नित्य कर्म म्हटलेलं आहे. नैमित्तिक कर्म म्हणजे हे जसं तेरवीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, या प्रकारचे काही सण वार उत्सव काही आले तर त्या ठिकाणी जे कर्मकांड केले जातात तर त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली जैमिनी नावाचा त्या काळामध्ये जो माणूस होऊन गेला त्याने एक असे सिस्टमॅटिक संस्कार डिझाईन केले होते का जन्माच्या वेळेस काय करायचं, लग्नाच्या वेळी काय करायचं, त्याचे सिस्टमॅटिक संस्कार तुम्ही सिरियल्स मध्ये पाहू शकता. मराठी सिरियल मध्ये ते मोठं सिस्टमॅटिकली सांगत राहतात. कोणते पानच पाहिजे, कोणते फुलच पाहिजे, ताटच कसं सजवायचं, रंगाचे कोणत्याच रंगाच्या साड्या घातल्या पाहिजे. आता जसं होळी आली तर होळी बरोबर त्याने सांगितली कशी रचवली पाहिजे, म्हणजे ते काय टाकलं पाहिजे, काय नाही टाकलं पाहिजे, सगळं. तर हे आहे नैमित्तिक कर्म, म्हणजे त्या निमित्तामध्ये केले जाणारे कर्म, क्रियाकर्म. नित्य डेली म्हणजे जे पूजापाठ जे आहे, जसं एखादा माणूस उठते, आंघोळ करते आणि तो असा उघडाच राहते आणि मग तुलटूल टिलमली वाजवते, काहीतरी मंत्रांचं उच्चारण करते, घरी त्याची पूजा, तर ते झालं त्याचं नित्य कर्म. आणि अजून कोणतं कर्म आहे, तर मग जो ज्या वर्णामध्ये आहे तर त्या वर्णानुसार त्याने मग त्याची कामं केली पाहिजे. म्हणजे ब्राह्मण असेल तर तो शिकवेल, क्षत्रिय असेल तो राजपाट चालवेल, वैश्य असेल तो त्याचा व्यापार बिपार करेल, आणि बिचारे हे शूद्र लोक आहे हे सगळे त्या तीनही लोकांची सेवा करत बसतील दिवसभर रातभर. उठ म्हणलं तर उठ, बस म्हणलं तर बस, पाणी आण म्हणलं तर आण. हे कामं शूद्र लोक करत राहतील. आणि अतिशूद्र तर कामातून गेलेले. तर ही एक परंपरा. बाया तर त्याच्यापेक्षा कामातून गेलेल्या. त्यांचं काम एकच, चूल आणि मूल, बस स्वयंपाक बनवा, खाऊ घाला. याच्या व्यतिरिक्त त्या बायांना काही शिक्षणाचा अधिकार नाही आणि काहीच नाही. म्हणजे त्यांच्या वर्ण व्यवस्थेमध्ये जे कर्म ठरवून गेलेले होते तर ते कर्म त्यांना करणे म्हणजे प्रारब्धवादी कर्म सिद्धांत. आणि मग त्यांनी काय केलं का कुठल्याही शूद्राने विद्रोह करू नये, कुठल्याही अस्पृश्याने विद्रोह करू नये, कुठल्याही स्त्रीने काही बोलू नये. म्हणून आयडिया काय केली त्यांनी, प्रारब्धवादी कर्म सिद्धांत डोक्यावर मांडून दिला यांचा. कसा की तुम्ही मागच्या जन्मामध्ये पापी होते, मोठे पापी होते, तुम्ही अतिशय पापी लोक, आणि त्याच्यामुळे तुम्ही शूद्र बनले. आणि आम्ही ब्राह्मण लोक मोठे पुण्यवान, त्याच्यामुळे आम्ही ब्राह्मण बनलो. तर या पद्धतीचा फॉर्म्युला जनमानसाच्या मनावर आदळून दिला. आणि असा आदळल्याबरोबर काय झालं, शूद्र लोकांना मग असे तर लोक राहतातच उग्रेश करे. त्याने सांगितलं मग ठेविले अनंते तैसेची रावे, चित्तू असे द्यावे समाधान. का जसं अनंतानी ठेवलं बाबा, परमेश्वराने ठेवलं, तुम्ही तसेच राहा. शूद्र आता तुम्ही शूद्रच राहा, अस्पृश्य आता तुम्ही अस्पृश्यच राहा, बाया आता तुम्ही बायाच राहा, महिलाच राहा. म्हणजे ही जी वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे त्या वर्णव्यवस्थेचे घटक बनून तुम्ही जसे आहे तसेच राहा. यामध्ये परिवर्तन येणार नाही, यामध्ये बदल येणार नाही, आणू शकत नाही. कारण का, हे तुमच्या मागच्या जन्माची तुम्ही फळं भोगता. आणि आम्ही चांगल्या स्थितीत आहोत कारण आम्ही पुण्यवान आहोत, मागच्या जन्मात पुण्य केलं होतं म्हणून हे आहे. याच्यामुळे काय झालं, सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट, हे लोक स्वतःला जबाबदाऱ्यांपासून यांनी मुक्त केलं. का गरीब माणसाचं कल्याण करण्याची जी जबाबदारी असते, करुणा असते, या माणसाच्या मनात ते निर्माण होण्याचा चान्सच नाही. कारण तो जेव्हा म्हणत आहे का तुझ्या कर्माने तू फळं भोगत आहेस तर मी तुझी कशाला मदत करू, तू भोगत बस, मर तिकडे, मला काय नाही करायचं, माझं सुख आहे, मला माझ्या पूर्व कर्माने भेटलेला आहे, तर मी मस्त ऐशारामामध्ये राहीन, तू राह तसाच. म्हणजे जबाबदारीपासून फ्री झाला. समोरचा व्यक्ती विद्रोहापासून फ्री झाला. कारण तो विद्रोह करू शकत नाही. तो असं नाही म्हणू शकत का तू बाबा एकदम सुखामध्ये जगत आहेस, मी एकदम दुःखामध्ये जगत आहो आणि याला जबाबदार तू आहेस, असं नाही म्हणू शकत. तो हेच म्हणल की बाबा माझ्या अनंताने, माझ्या परमेश्वराने मला असं ठेवलं, माझ्या पापकर्मात मी फळ भोगत आहो. अशा पद्धतीने त्याची मानसिकता बनली. म्हणजे भारत देशामध्ये भगवद्गीतेमुळे जो संपूर्ण समाज शूद्र राहिला, अतिशूद्र राहिला, स्त्रियांवर अत्याचार झाले, तर तो इतिहास कधी तुम्हाला कोणी सांगत नाही. सांगायला तर पाहिजे ना त्यांनी, कसा अत्याचार झाला, कधी बदलला हा सगळा प्रकार, कोणी बदलवला हा सगळा प्रकार. आज स्त्रिया मान सन्मानाने
जगू शकत आहेत? कोणामुळे जगू शकत आहेत? आज शूद्र अतिशूद्र लोक चांगले घरदारा बांधू शकत आहेत, चांगल्या पद्धतीमध्ये जगत आहेत. कोणामुळे जगू शकत आहेत? कोणत्या ब्राह्मणी व्यवस्थेमुळे जगू शकत आहेत ते? त्याचा इतिहासाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते माणसाला. हे सगळे महात्मा फुले, राममोहन राय असे जे चांगले चांगले माणसं, बाबासाहेबांसारखे त्याच्याही पुढे असे काही माणसं जे होऊन गेले, त्या लोकांनी जे सुधारणावादी विचार या देशामध्ये मांडले. इंग्रज लोक आले, इंग्रज लोकांना कायदे करायला भाग पाडलं. काही लोकांनी सतीप्रथा बंद करायला लावली, विधवा पुनर्विवाहाचा कायदा करायला लावला, स्त्रियांच्या शिक्षणाची सुविधा करायला लावली, अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाची सुविधा करायला लावली. या अनेक जे परिवर्तन आले, तरी राणीच्या जाहीरनाम्यामध्ये या ब्राह्मण लोकांनी स्पष्ट शब्दात सांगून ठेवलं होतं राणीला की आमच्या सामाजिक आणि धार्मिक रीतिरिवाजामध्ये इंग्रजांनी कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता कामा नये. त्यांनी काय राज्य चालवायचं, पैसा कमवायचा ना तिकडे लंडनला घेऊन जायचा. आम्हाला सर पदवी द्या, आम्हाला नोकरी द्या, आम्ही तुमची चाटुगिरी करू, आम्ही तुमची गुलामगिरी करू, जशी सावरकरांनी केली. तुम्हाला माहितच आहे. हा, सावरकरांना का लोक उचलून धरतात? काय गरज आहे उचलून धरायची? चाटुगिरी लोक होते. तर या पद्धतीची एक रचना त्या काळामध्ये होती. आपण पाहतो परिवर्तन कधी आलं, कसं आलं, आणि या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी कोणता सिद्धांत काम करत आहे? तर हा प्रारब्धवादी कर्म सिद्धांत काम करत आहे. जो गरीब माणसाला गरीब ठेवते, अस्पृश्य माणसाला अस्पृश्य ठेवते, स्त्रियांना गुलाम ठेवते आणि त्यांची मानसिकता अशी बनवते का माझ्या अनंताने मला तसं ठेवलं, मी असंच राहिलं पाहिजे. माझं कर्तव्य आहे त्या लोकांची सेवा करणं आणि मी सेवा करीन, तेव्हाच मला पुढच्या जन्मामध्ये चांगला जन्म भेटेल आणि चांगला जन्म भेटल्यानंतर मग मी मुक्त होईल. आला तिथे मग कधी होताल नाही का? आत्मा नावाची संकल्पना, तो असा जन्म घेईल, मग नंतर सेवा केल्यावर प्रसन्न होईल तो चित्रगुप्त, तो यम प्रसन्न होईल, तो याला तेरवी करल, तेरवी केल्या ब्राह्मणाला दक्षिणा देईल, तिथेही त्याची मजा, आणि नंतर मग तिथून तो सांगेल का तुझं दादा ट्रान्सफर करतो बाबा मी आता. तुला ठीक आहे, खूप सेवा केलास तू शूद्र, आता हळूहळू तू वैश्य बन. वैश्य तू खूप सेवा केलास, आता तू क्षत्रिय बन आणि मग ब्राह्मण बन, आणि ब्राह्मण बनल्यावर तो ब्रह्मलोकात जाईल आणि मग त्याचा जीवडा, त्याचा आत्मा मुक्त होईल. अशी फालतू परंपरा जी आहे ना, ती भगवद्गीतेनं पसरवली 1000 वर्षापासून या देशामध्ये आणि लोकांना गुलाम बनवलं. बाबासाहेबांना याचा अभ्यास होता आणि म्हणून बाबासाहेबांना हा प्रश्न या ठिकाणी विचारला की कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांत या दृष्टीने महत्वाचा आहे. तुम्ही पाहता, दिसत आहे तुम्हाला का मोदी साहेबांनी, आमच्या पंतप्रधान साहेबांनी राम मंदिर बांधलं? का तो नारा पसरवत आहे जय श्रीराम? का पसरवत आहे? का या देशामध्ये श्रीकृष्णाला किंमत आहे, बाकीच्यांना का किंमत नाही आहे? याच्या मागे कारण माहित आहेत तुम्हाला? कारण रामाच्या राज्यामध्ये शंभुकाचा वध करण्यात आला. शंभुक शूद्र होता आणि शूद्र माणूस अतिशय ब्रिलियंट होता, शिकलेला होता, सवरलेला होता, एकदम विद्वान होता. आणि जेव्हा ब्राह्मणांना ही गोष्ट माहीत झाली की शंभुक नावाचा शूद्र माणूस हा अतिशय ब्रिलियंट आहे, तो इतका ब्रिलियंट आहे का तो ब्राह्मणाला सुद्धा चूप बसायला भाग पाडतो. बरोबर आहे की नाही? ब्राह्मणाला सुद्धा चूप बसायला भाग पाडतो, अशा पद्धतीचा तो माणूस आहे. रामा, तुझ्या राज्यामध्ये असं चतुर्वर्ण व्यवस्थेचं पालन नाही होत आहे, हे बरोबर नाही. असं कसं तू राज्य चालवतो? चतुर्वर्ण व्यवस्थेचं पालन झालं पाहिजे. राजा गेला बाण धरून आपला, बस मारला बाण, शंभुकला खतम. म्हणून त्यांना रामराज्य पाहिजे. रामराज्य काही लोकांच्या कल्याणाचं राज्य कधीच नव्हतं. रामराज्य चतुर्वर्ण व्यवस्थेचं राज्य होतं, ज्यामध्ये शूद्रांना किंमत नव्हती, स्त्रियांना किंमत होती. बायांनी ती कधी जय श्रीराम म्हणू नये, म्हणूच नाही, काही गरज नाही ना म्हणण्याची. कुठे स्त्रियांचं भलं झालं? त्या सीतेला बेटी लंकेत जाऊन सुरक्षित होती, तिच्यावर त्या रावणाने बलात्कार नाही केला, तिच्यावर अत्याचार नाही केला बिचारीवर. आणि जशी ते इकडे आली श्रीराम साहेबांकडे, तिला अग्नी परीक्षा द्यायला लागली. स्वतःची बायको म्हणून त्या माणसाने सांभाळलं नाही, जंगलामध्ये तिला दिवस घालवावे लागले. आणि जंगलामध्ये दिवस लवकुश तिथे जेव्हा झाले तर त्यांचं पालन पोषण सुद्धा एका ऋषीनेच केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा मग त्यांची भेट झाली, त्याला पश्चाताप झाला रामाला, तर त्यावेळेस मग राम गेले आपले आणि म्हणाले की माझं चुकलं, मला माफ कर सीते. सीता म्हणली तुझ्यासारख्या माणसासोबत राहण्यापेक्षा मेलेलं पसंत आहे मला. आणि जमीन फाटली म्हणते ती मरून पावली. म्हणजे विचार करा त्या बाईच्या मनामध्ये किती पश्चाताप असेल त्या गोष्टीचा, की एकतर मी बेटा त्या रावणाच्या कैदेमध्ये किती दिवस घालवले, त्या माणसाने तरी माझ्यावर काही बळजबरी केली नाही, बिचारा तो तरी माणूस चांगला होता. पण आणलं युद्ध करून तर कशासाठी आणलं? आपला बळेजावपणा दाखवासाठी.
का मी बिलकुल युद्ध करतो? अरे युद्ध करून जर बायकोला आणलं तर मग बायकोला गुन्हा करून जाण्यास ठेवायला पाहिजे की नाही? तिला जंगलात पाठवून देशील का? पडण्यासारखी गोष्ट आहे का? फक्त आपला अहंकार का मैं लढ सकता हूं आणि दाखवला अहंकार. पण अहंकार दाखवून काय केलं? स्त्रीवर अत्याचार केला, बायकोवर अत्याचार केला, आपल्या बायकोवर अत्याचार केला. मग हे रामराज्य पाहिजे का? स्त्रिया ज्या गुलाम होत्या त्या गुलामच बनल्या पाहिजे रामराज्यामध्ये. शूद्र जे लोक गुलाम होते ते गुलामच राहिले पाहिजे. त्यांनी विद्वत्ता धारण करू नये, त्याने बोलू नये, चर्चा करू नये. म्हणून तर रामराज्य पाहिजे. आणि याचा सगळी नीव जी आहे ती काय आहे? प्रारब्धवादी कर्म सिद्धांत आहे. श्रीकृष्णाचं तुम्ही उदाहरण घ्या, तुम्ही द्रोणाचार्याचं उदाहरण घ्या, एकलव्य निषाद व्यक्ती. आणि हे काय त्यांच्या धर्मग्रंथातल्या गोष्टी आहेत. आपण काही द्वेष करण्याचा विषय नाही आहे, कोणाचं मन दुखवण्याचा विषय नाही. असेल हिंमत तर तुमचे पुस्तकं तुम्हीच वाचा, नाही का? आम्ही तर वाचलेले आहेत, आमच्याकडे संग्रही पण आहेत. निषाद नावाचा व्यक्ती, एकलव्य नावाचा व्यक्ती, जो अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता धनुर्विद्येमध्ये, होता की नाही? परंतु त्या बिचाऱ्या एकलव्याचा अंगठा तोडला की नाही त्यानं? त्याची धनुर्विद्या खतम केली की नाही त्या माणसाने? कशामुळे? तो निषाद जातीचा होता, तो अतिशूद्र जातीचा होता, तो आदिवासी जातीचा होता. आणि तो आदिवासी माणसाने क्षत्रियासारखी धनुर्विद्या शिकू नये. धनुर्विद्या शिकण्या क्षत्रियाचा अधिकार आहे. आणि बाबा तू ब्राह्मण माणूस असून त्या क्षत्रियांना शिकवत आहेस, तो ब्राह्मण धर्म तुटला नाही का तेव्हा? म्हणजे तुला ते पैसे भेटत आहे, त्यांच्याकडून गुजराण करता येत आहे, म्हणून तो ब्राह्मण धर्म तुटला नाही. म्हणजे हे इतके स्वार्थी लोक आहेत ना. हे आपल्या हिताची गोष्ट असली तर त्याला ते कोणताही बरोबर लावलू करून देऊ शकतात. पण दुसऱ्याच्या हिताचा जेव्हा प्रश्न येते तेव्हा यांचा धर्म खतम व्हायला लागतो का खराब व्हायला लागतो. आणि म्हणून आमच्या देशामध्ये या लोकांची पूजा केली जाते. म्हणजे हे चतुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थक होते म्हणून यांची पूजा केली जाते. बाकीचे लोक चतुर्वर्ण व्यवस्थेचे विरोधक होते म्हणून त्यांची पूजा या देशामध्ये होत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे बाबासाहेबांना माहित होतं की हा जो प्रारब्धवादी कर्मसिद्धांत आहे तो अतिशय अन्यायकारक आहे, तो क्रूर कर्मसिद्धांत आहे. त्यामुळे आपल्याला आशा निर्माण होत नाही, विद्रोह करायची शक्ती निर्माण होत नाही आणि दुसऱ्यांचं भलं करण्याची, करुणा, कंपॅशन करण्याची सुद्धा शक्ती निर्माण होत नाही. कारण हा धर्म तुम्हाला सांगतो का तुमच्या मागच्या जन्माच्या पाप पुण्याचं तुमचं हे फळ आहे, रिझल्ट आहे आणि तुम्ही तसेच राहा. तर हे बाबासाहेबांनी नाकारलं. आता प्रश्न असा आहे की भगवान बुद्धाने सुद्धा काय सांगितलं? मग भगवान बुद्धाने असं सांगितलं का या पद्धतीचं? नाही सांगितलं भगवान बुद्धाने. मग भगवान बुद्धावर आरोपित केलं गेलं. मग कोण आरोपित केलं? हेच असेच लोक, बिना अभ्यास करे. बिना अभ्यास करणारे जे लोक आहेत ना ते अशाच प्रकारे आरोपित करतात. भगवान तथागताने कर्माची व्याख्या काय केली? भगवान तथागतांनी कर्माबद्दल काय सांगितलं? तर भगवान तथागत म्हणाले, ना जच्चा होती ब्राह्मणो ना जच्चा होती बसलो, कम्मू ना होती ब्राह्मणो कम्मू ना होती बसलो. म्हणजे भगवान बुद्ध काय सांगत आहेत की कोणताही व्यक्ती जन्माने ब्राह्मण होत नाही, जन्माने नीच किंवा वृषल पण होत नाही. तो कर्माने ब्राह्मण होतो आणि कर्मानेच तो वृषल किंवा नीच होतो. हे भगवान बुद्धांची शिकवण आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कर्माची ही व्याख्या आहे, हे लक्षात घ्या. भगवान बुद्ध म्हणाले, कम्मुनो वत्तती लोको कम्मुनो वत्तती प्रजा. म्हणजे कर्मामुळे हे लोक प्रवर्तित होत आहेत, चालत आहे. कर्मामुळेच प्रजा चालत आहे. ज्यावेळेस अनेक लोक भगवान बुद्धाकडे वाद करायला यायचे तर भगवान तथागतांनी स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे प्राणी मात्रांची आपली एक ओळख आहे. आपण मांजर म्हणल्यानंतर तिला ओळखतो कारण तिची आपली एक रचना आहे. कुत्रा म्हणल्यावर आपण ओळखतो, त्याची आपली एक रचना आहे. बैल म्हटल्यावर आपण ओळखतो, त्याची आपली एक रचना आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक प्राण्याची स्वतंत्र ओळख आहे. आपल्याकडे झाडांची ओळख आहे. पिंपळाचं झाड वेगळं, वडाचं झाड वेगळं. तर जसे आपण शब्द वापरतो त्याच्यामध्ये एक बदल दिसतो. पण मनुष्याच्या बाबतीमध्ये असं दिसते का? मनुष्य म्हणल्यावर मनुष्य आहे. त्याचा रंग काळा, गोरा, ठिंगणा, उंच वगैरे असा काय असू शकतो, परंतु तो मनुष्य तर मनुष्यच आहे. मग हा जो मनुष्य आहे, तर भगवान बुद्ध म्हणले की मनुष्यामध्ये भेदभाव कसा असू शकतो? जसा प्राणी मात्रांमध्ये भेदभाव दिसते ना आपल्याला, बैल वेगळा नाही का, म्हैस वेगळी, म्हणजे फरक दिसते त्यांच्या शरीर रचनेमध्ये. झाडांमध्येही फरक दिसते, कीटकांमध्ये, पक्ष्यामध्येही फरक दिसते. पण माणसात तसा तर भेद नाही ना. मग तुम्ही कोण ठरवणार आहे हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, शूद्र ना अतिशूद्र?
कोण ठरवणार आहे तुम्ही, असं भगवान बुद्धाचं म्हणणं होतं. भगवान बुद्ध म्हणे का मनुष्याला वेगळेपण जे भेटते त्याच्या कर्मामुळे भेटते. काय म्हणाले भगवान, त्याला जे वेगळेपण भेटते ते त्याच्या कर्मामुळे भेटतं. जसं एखादा व्यक्ती पुरोहिताचं काम करतो म्हणून त्याला आपण पुरोहित म्हणतो, एखादा व्यक्ती चोरी करतो म्हणून आपण त्याला चोर म्हणतो, एखादा व्यक्ती शेती करतो म्हणून आपण त्याला शेतकरी म्हणतो, एखादा व्यक्ती राज्य चालवतो म्हणून आपण त्याला राजा म्हणतो, एखादा व्यक्ती क्षेत्राचं रक्षण करणारा आहे म्हणून त्याला आपण क्षत्रिय म्हणतो, एखादा व्यक्ती व्यापार करतो म्हणून आपण त्याला वैश्य म्हणतो. भगवान बुद्धाने काय केलं, त्या सिस्टम मध्ये हे समजावून सांगितलं का ऍक्च्युली आपण ज्या पद्धतीची कामं करत आहोत, कृती करत आहोत, त्याच्यानुसार आपल्याला दिली गेलेली नावं आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये ही नावं बदलू शकतात. का एखादा शेतकरी व्यक्ती आहे, काही काळपर्यंत शेती करतो, परंतु नंतर त्याला वाटते की शेती करणं मला परवडत नाही किंवा मला जमत नाही आणि तो मग समजा कपडे शिवायचं काम करत असेल तर मग आपण त्याला शेतकरी म्हणतो का मग शिंपी म्हणतो, टेलर म्हणतो, नंतर मग त्याला आपण म्हणजे हा माणूस आधी शेतकरी होता नंतर टेलर बनला. मग टेलर बनल्यावर त्याला वाटलं का अरे हे तर काय माझं बरोबर चालतच नाही, भागत नाही, जाऊ दे यार, आता मी काय करलं पाहिजे, मी आता एमपीएससीचा अभ्यासच करतो आता किंवा युपीएससीचा तरी अभ्यास करतो. आणि एमपीएससीचा अभ्यास करून युपीएससीचा काहीतरी अभ्यास करून तो एखाद्या नोकरीवर लागतो आणि मग समजा तो एखाद्या चांगल्या पदावर जातो, समजा तो कलेक्टर बनला किंवा तहसीलदार बनला. मग तहसीलदार बनल्यावर मग आपण त्याला काय म्हणणार, तहसीलदार म्हणणार. म्हणजे माणूस एकच आहे, तो पहिला शेतकरी होता, नंतर तो टेलर बनला आणि नंतर तो तहसीलदार बनला, त्याची ओळख आता तहसीलदार आहे. तर आपण पाहतो का या जगामध्ये ज्या ओळखी आहेत ना, या ऍक्च्युली आपल्या कर्मामुळे आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कोणी नवरी होत नाही, कोणी नवरा होत नाही. होते का? आता मिलिंदला कोणी म्हणल का हा नवरा आहे म्हणून, मला तरी म्हणून टाकतील कोणी नाही कोणी. लग्न झालं, ओळख निर्माण झाली का हा या माणसाची बायको आहे बाबा, या बायकोचा हा नवरा आहे बाबा, ओळख निर्माण झाली. जोपर्यंत मुलं बाळा होत नाही आपली ओळख निर्माण होत नाही. आता असंही म्हणता येते का हा बाबा माणूस जो आहे तो नवरा आहे, हा माणूस जो आहे तो बाप आहे. बाप ही ओळख कशामुळे निर्माण झाली, मुलं झाल्या म्हणून झाली. मुलंच झाले नाही तर त्याला कोणी बाप म्हणाल का, त्याला कोणी आई म्हणाल का? जेव्हा त्याचे मुलं होतील, तो मोठा होईल, त्यांचं लग्न होईल आणि नंतर मग त्याला एखादा मुलगा किंवा मुलगी होईल तर मग म्हणजे हा आजी झाला, आजोबा झाला, अशा ओळखी निर्माण होतात. एकाच माणसाच्या अनेक ओळखी निर्माण होतात कारण ते त्यांच्या कर्मावर डिपेंड करते. भगवान तथागतांची जी डेफिनेशन आहे ती या पद्धतीच्या कर्माची डेफिनेशन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग हे जे कर्म आहे याला कृती, क्रिया, काम म्हणतो आपण. हे वर्तमानकालीन आहे की भूतकालीन आहे की भविष्यकालीन आहे? वर्तमानकालीन आहे ना. या आणि पहा हे म्हणणार आहे ना. हा भगवान बुद्धाचा मुख्य कर्म सिद्धांत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान तथागतांनी काय केलं, हे सारा समाज बदलवून टाकला या कर्म सिद्धांताच्या आधारावर. भगवान बुद्ध म्हणाले हा माणूस जर गरीब असेल, अडचणीमध्ये असेल तर तू श्रीमंत आहे, तुझं कर्तव्य आहे याच्या प्रती करुणा निर्माण करणं, याला तू दान देऊन याचं जीवन बदलव. आणि त्या काळात भगवान बुद्धाने हे करून दाखवलं की नाही. राजा महाराजाला सांगितलं जे जेवण तू करतो राजा तेच जेवण तुझ्या प्रजेला दे, कारण ते प्रजा तुझ्यावर अवलंबून आहे, तुझ्याकडे आशेने पाहत आहे की बाबा रे राजा आहे माझा आणि त्याचं काम झालं पाहिजे. तेव्हा प्रजा सुखी बनली होती. म्हणजे भगवान तथागतांनी असं कुठल्याही भंडजीला सांगितलं नाही, उपासकाला, उपासिकेला, भिक्षुणीला सांगितलं नाही का ठेविले आनंदे तैसीच राहावे चित्ते असू द्यावे समाधान, का तू तुझ्या पूर्व कर्माने हे भोगत आहेस रे बाबा आणि तू असाच भोगत राह, असाच मर आणि मग कधीतरी जलम, मग ते तुझी परिस्थिती बदलल. भगवान बुद्ध म्हणले ते चालणार नाही आपल्याकडे. आता आणि इथेच बदलावा तुमच्या परिस्थित्या. करुणा शिका, मैत्री शिका, नैष्कर्म्य शिका. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जी रचना आहे पहिल्या प्रवचनाची ती पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिताची केलेली आहे. बरोबर आहे का नाही? 10 पारमिता बाबासाहेबांनी सांगितल्या. कशासाठी सांगितल्या? कारण 10 पारमिता हा बोधिसत्व सिद्धांत आहे जो थेरवादी परंपरेमध्ये दिसत नाही, जातकांमध्ये दिसतो, पण थेरवादी परंपरेने त्याला तेवढं व्हॅल्यू दिलं नाही कारण वेगळे वेगळे विभाग पडले आपल्या धम्माचे. महायान परंपरा ही महान समजली गेली कारण महायान परंपरा ही शून्यतेवर आधारित आहे, अनात्मवादावर आधारित आहे आणि महायान परंपरा ही लोकांच्या भल्यावर आधारित आहे.
दान शिकवलं, कारण दान हे एकमेव माध्यम आहे ज्या माध्यमाने गरीब, वंचित, दिनदुबळ्या लोकांचं कल्याण केलं जाईल. बरोबर आहे का नाही? कल्याणाचा तो एकमेव मार्ग आहे. दान द्या, दुसऱ्यांचं कल्याण होईल. तुम्ही दान नाही दिलं तर दुसऱ्यांचं कल्याण कोणत्या माध्यमाने कराल? आज आमच्या देशामध्ये दान देऊ शकत नाहीत लोक. दान देण्याची मनोवृत्ती लोकांची खतम झालेली आहे. म्हणून सरकारला कायदे बनवावे लागतात, टॅक्स गोळा करावा लागतो आणि टॅक्सच्या माध्यमाने लोकांचं कल्याण करण्याची पद्धती शोधून काढली लोकांना. पण त्यामध्येही टॅक्स चोरणारे लोक आहेत, त्याचाही टॅक्सचा गैरवापर करणारे लोक आहेत. ते राजकीय लोक आहेत आणि श्रीमंतही लोक आहेत. शेवटी ते चोरच आहेत, कारण त्यांना या गोष्टीची बिलकुल जाणीव नाही आहे की देशामध्ये गरीब लोक आहे, दुःखी लोक आहे, शिक्षणापासून वंचित आहे, आरोग्यापासून वंचित आहे, लोकांना राहण्यासाठी घरं नाही आहेत. अरे काही काही लोकांकडे 10-10, 20-20 घरं आहेत आणि काही लोकांकडे साधी पाय ठेवायला जागा नाही आहे. म्हणजे आहे का नाही अडचणी? पण लोभामुळे व्यक्ती दान देत नाही आणि दान देत नसल्यामुळे हे सामाजिक परिस्थिती बदलत नाही. भगवान बुद्धांनी शिकवण दिली की तुम्ही दान देणाऱ्या स्वभावाचे बना, तुम्ही शीलवान बना, सदाचारी बना. एका माणसाने दुसऱ्या माणसावर अत्याचार करणे हे दुःखदायक आहे, हे त्रासदायक आहे, हे झगड्या भांडणाला चालना देणारी गोष्ट आहे. बाबासाहेब म्हणाले, भगवंत म्हणले की शीलवान बना, दुसऱ्यांचा आदर करा, दुसऱ्यांचा सन्मान करणारे बना. सामाजिक नियम आहे ते. नैष्कर्म्यवान बना, कारण हे सगळे पंच काम गुण जे आहे ते नष्ट होणाऱ्या स्वभावाचे, खतम होणारे आहे. कशाला त्या काम घोळामध्ये पडता, कशाला व्यसनांमध्ये पडता, कशाला व्यभिचारामध्ये पडता? याच्यात पडून काय भेटणार आहे तुम्हाला? थोड्या वेळाचा आनंद भेटेल, पण तुमचं काय त्याच्याने फायदा होणार आहे? नैष्कर्म्यवान बना, कामभोगामध्ये गुंतून जाऊ नका. जे काही कामभोगाची साधनं आहेत तुमच्याकडे त्याच्यामध्ये मर्यादा राखा आणि जर अतिरिक्त असतील तर ज्यांच्याकडे नाही त्यांना पुरवा, त्यांचं जीवन भलं करा. हे भगवान बुद्धाची शिकवण आहे, सामाजिक शिकवण आहे भगवान बुद्धाची, आहे की नाही? कारण भगवान बुद्धाला माहित होतं का या प्रकारचे कर्म जेव्हा हे लोक करतील तेव्हा सगळे लोक सुखाने राहतील, आणि अशा प्रकारचे कर्म करतीलच नाही तर सुखाने कसे राहतील? तर हे भगवान बुद्धाची शिकवण आहे. पंचशिलाची शिकवण याच प्रकारची आहे, अष्टांग मार्गाची शिकवण याच प्रकारची आहे, 10 पारमिताची शिकवण याच प्रकारची आहे. हा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे. लक्षात आलं? त्या प्रारब्धवादी कर्म सिद्धांताबद्दल कोणी कधीही बोलत असाल तर त्याला चांगलं तुम्ही छापलं पाहिजे, त्याचं ऐकून नाही घेतलं पाहिजे, हद्दपार केलं पाहिजे. आणि भिक्षू संघाने तसा नियम बनवायला पाहिजे. आमचे धंदेची लोक बिलकुल म्हणजे दिमाग नसलेले लोक आहेत. त्याने नियम बनवायला पाहिजे असा की जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे प्रवचन देतो, अशा प्रकारची माहिती जनमानसामध्ये पसरवतो, अशा प्रकारे काही बोलतो तर त्याला तिथे तिथे त्याला हाकलून दिलं पाहिजे. मुसावादावेरपणे खोटं बोलणं आहे ना ते. जेव्हा भगवान बुद्ध सांगत आहे की आत्मा नावाची गोष्टच नाही, तुम्ही त्या आत्म्याला चित्त बनवून टाकलं, त्या चित्तालाच तुम्ही आत्मा बनवून टाकलं. शरीरातून त्याला बाहेर काढता, बाहेर काढून दुसऱ्याच्या शरीरात टाकता आणि तुम्ही म्हणत आहात का तुझे काही पापकर्म केला त्याचा तू फळ भोगत आहे. अरे काय बयाळपणा चालवला तुम्ही. त्याच्यापेक्षा नका शिकवू ना, माझ्याकडे या ट्रेनिंग घ्यायला, मी शिकवतो तुम्हाला काय आहे तर तिकडे जाऊन मग शिकवा, काय प्रॉब्लेम नाही. कमीपणाचं काय नाही आहे, हे कमीपणा वगैरे काय नाही. बाबासाहेब आंबेडकर साध्या कपड्यांमधलेच महान माणूस होते. आपण सगळे भंतेजी असो का कोणी असो वंदन बाबासाहेबाला करतो की नाही? गोळंका गुरुजी साध्या कपड्यामधलेच माणूस होते, आपण त्यांना वंदन करतो की नाही? अनागारिक गर्भपाल साध्या कपड्यामधलेच माणूस होते, त्यांना आपण वंदन करतो की नाही? इथे जे वंदन करण्याचा जो मान आणि सन्मान भेटतो तो कर्मामुळे भेटतो, तुमच्या कपड्यांमुळे भेटत नाही, नाही का? कपड्यांमुळे भेटत नाही. आज माझी ओळख भंतेजी असताना होती, माझ्या विद्वत्तेमुळे, चारित्र्यामुळेच होती. आणि आजही माझी ओळख समाजामध्ये आहे विद्वत्ता आणि चारित्र्यामुळेच आहे, कपड्यांमुळे नाही आहे. तेव्हा मी भंतेजी होतो तरी माझी स्वतंत्र ओळख होती आणि आताही मी आहो तरी माझी स्वतंत्र ओळख आहे. कशामुळे आहे? कारण हे चारित्र्याला किंमत आहे, इथे शिलाला किंमत आहे, भगवंताचा धम्म सन्मार्गाला किंमत आहे, प्रज्ञेला किंमत आहे, लोकांच्या भल्याच्या तुमच्या कारुणिक स्वभावाला किंमत आहे. ही किंमत तुम्ही कमवली पाहिजे, हे भगवान बुद्धाचं सांगणं आहे. आपण जनता बिचारी भोळी भाबरी आहे, जनता बिचारी अडाणी आहे, तुम्ही त्याला बेवकूफ बनवाल का? मला अनेक लोक म्हणतात तर तुम्ही असं काही सांगत नाही. मी म्हणतो मी बाबा प्रामाणिक माणूस आहो, कारण मी बाबासाहेबाचा शिष्य आहो. बाबासाहेबांनी सांगितलं सर्वात मोठी जिम्मेदारी ही उपदेशकांवर असते, उपदेश करणाऱ्यावर असते, त्याच्याच हातात सगळी किल्ली आहे. ओशोचं एक स्टेटमेंट मी वाचलं होतं. ओशो म्हणे एखाद्या माणसाचा वध करून टाकणे काही मोठं पापकर्म नाही म्हणे, पण त्या माणसांना चुकीचा संदेश देणे, चुकीचं शिकवणे हे मोठं पापकर्म म्हणे. पिढ्याने पिढ्या खतम होऊन जातात म्हणे त्याच्याने. इथे ते एकच माणूस मरल म्हणे, पण चुकीची शिकवण दिल्यामुळे
पिढ्याने पिढ्या बर्बाद होऊन जातात. होतात की नाही? आज आमचा देश बर्बाद झाला. कोणामुळे झाला? चुकीच्या शिकवणुकीमुळे झाला. आज एवढ्या मोठ्या शिकल्या सवरल्या लोकांमध्ये सुद्धा चुकीची शिकवणूक मांडणं सुरू आहे. आणि आपल्याकडे बुद्धी नावाचा प्रकार असून आपण चालवत नाही, तर म्हणून आपण चालवलं पाहिजे. बुद्धाचा कर्मसिद्धांत असा आहे, प्रारब्धवादी कर्मसिद्धांत असा आहे. त्याची विभागणी बरोबर केली पाहिजे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. देवदह सूक्तामध्ये भगवान तथागतांनी सांगितलं की आता जे अन्य मतावलंबी आहे ते या प्रकारचे होते, ते तपश्चर्या करायचे आणि राहायचे. भगवान तथागतांनी म्हटलं का तुम्ही तपश्चर्या का करता? तर ते म्हणले की भगवान, आमच्या शास्त्राची गुरुची शिकवण अशी आहे की बाबा रे, हे मागच्या जन्मामध्ये काहीतरी आम्ही पापकर्म वगैरे केले आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये दुःख, अडचणी, परेशान्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या आम्हाला नष्ट करायचे असेल, देहाला त्रास द्यायला लागेल, तकलीफ द्यायला लागेल, उपाशी तापाशी ठेवायला लागेल आणि आमचं चाललेलं आहे असं. तर भगवान बुद्धांनी स्पष्ट प्रश्न केला त्यांना, म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, करता चांगली गोष्ट आहे, पण मला तुम्ही सांगा तुमचे किती पापकर्म संपले, किती संपादे बाकी आहेत? तुझे म्हणजे आम्हाला माहित नाही. अरे म्हणजे जी गोष्ट तुम्हाला माहित नाही ती करता कशाला? माझं हेच सांगणार आहे लोकांना. कोणी जेव्हा म्हणतात ना तर मी त्यांना हेच विचारतो प्रश्न, तर तुम्हाला माहित आहे का तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये होते? माहित आहे तुम्हाला? आहे माहित? नाही माहित आहे. मग जेव्हा तुम्ही मागच्या जन्मामध्ये होते का नव्हते हे जर तुम्हाला माहित नसेल, मग तुम्ही त्या गोष्टीच्या भानगडीमध्ये पडता कशाला? पडूच नका त्या भानगडीमध्ये. मग अनेक लोक मला हा प्रश्न विचारतात की सर, तुमच्याच तर युट्यूब चॅनलवर तुम्ही रिग्रेशन थेरपी बद्दल टाकलेला आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल टाकलेलं आहे, मग ते काय हो बाबा? मी म्हणतो ते प्रवचन परत एक वेळ ऐका, मन लावून ऐका, बरोबर ऐका. तिथे मी जेनेटिक मेमरी बद्दल सांगितलेलं आहे. कोणती मेमरी? जेनेटिक मेमरी. आपल्या जीन्सची आपली एक मेमरी आहे. आपले डोळे काम करतात त्याची एक मेमरी आहे, कान काम करतात त्याची एक मेमरी आहे. तर ते जेनेटिक मेमरीचा तो विषय आहे. त्याला म्हणलेला आहे पास्ट लाईफ. आपलं मन, मेमरी, स्मृती असतात. काल मी कुठे गेलो होतो, 2 दिवसाआधी काय घडलं होतं, 10 दिवसाआधी काय घडलं होतं, 10 वर्षाआधी काय घडलं होतं, आपल्या मेमरीज आहेत की नाही? पण त्या मेमरी लक्षात नाही राहत. जेव्हा आपण ट्रान्स मध्ये जातो, एकाग्र जातो, तेव्हा आपल्याला छोट्यातली छोटी मेमरी पण आठवू शकते. त्याला भगवंतांनी कुपे निवासानुसती म्हटलं. त्याला अलीकडच्या काळात पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणतात. आता हा भाग अलग आहे की ड्रीम्स, स्वप्न ज्या पद्धतीने पडतात त्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी रिमाइंड होतात. त्याचा एक ब्रेन त्याचं एक इमॅजिनेशन किंवा हॉल्युसिनेशन सारखा एक प्रकार तयार करते आणि त्याच्यामुळे व्यक्तीला असं वाटतं की मी मागच्या जन्मात गेलो. इट्स ओके, काही हरकत नाही. तो ट्रीटमेंटचा भाग आहे, तो उपचाराचा भाग आहे, तो बरं होण्याचा भाग आहे. इथपर्यंत तो विषय आहे, त्याच्या व्यतिरिक्त तो काही विषय नाही. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण हे लक्षात ठेवायचं की भगवान तथागतांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कर्म सिद्धांताचा जेव्हा प्रश्न येतो तर त्यावेळेस भगवंताने सांगितलेला कर्मसिद्धांत हा प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल दुःखमुक्त दूर करण्याची प्रक्रिया आहे. आणि प्रारब्धवादी कर्मसिद्धांत हा मात्र या पद्धतीचा आहे, जो चतुर्वर्ण व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी सांगितला गेलेला आहे आणि त्याचा तो मुख्य होल अँड सोल उद्देश तोच आहे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये गल्लत करायची नाही, याच्यामध्ये भेद करायचा नाही. आणि राहिला प्रश्न पुनर्जन्माचा. भगवान बुद्ध म्हणले पुनर्जन्म आहे. पुनर्भव हा शब्द वापरला. त्याचा साधा सरळ अर्थ आहे, तो मी काल परवाच सांगितला. पुनर्भव याचा अर्थ होतो पुन्हा उत्पन्न होणे. सिंपल अर्थ आहे त्याचा. भव याचा अर्थ अस्तित्व, पुन्हा अस्तित्व देणे. एक माणूस क्रोध करतो, नंतर क्रोध करतो आपण पुन्हा, बघा याला पुन्हा क्रोध आला असं म्हणतो की नाही आपण? तर हे पुन्हा पुन्हा जी एकच कृती केली जाते किंवा एकच बाब केली जाते ज्या पंचस्कंदांमध्ये, त्यालाच भगवंताने पुनर्भव म्हटलेला आहे. एवढा साधा सरळ अर्थ आहे. पण ज्या अर्थाने हे सांगितलं जातं का पुनर्भव म्हणजे या जन्मातून त्या जन्मात वगैरे जाणं, तर महातन्ना संख्या सूत्रामध्ये जेव्हा सातिकेवट्ट पुत्राला अशी मिथ्याधारणा उत्पन्न झाली होती की विज्ञान संधावन करते, विज्ञान संसरण करते, तेव्हा भगवान तथागतांनी त्याला म्हटलं की साती, विज्ञान काय आहे? तर साती म्हणाला का म्हणते हा जो करता आहे, जे काही कर्म करत आहे, जो काही करता आहे तो करता, आणि मेल्याच्या नंतर जिथे कुठे जन्मेल त्या ठिकाणी तो भोगतो, त्याचे फळ तो भोगता. या अर्थाने ते मी म्हणतो संधावन करते, संसरण करते. भगवान काय म्हणाले? मौघ पुरुषा, मूर्ख मनुष्य, तुला कुठे सांगितलं नाही असं, कोणाकडून तू ऐकलास? आणि मग भगवंताने सांगितलं का विज्ञान हे प्रतिज्ञ समुत्पन्न आहे.
ते प्रत्ययांशिवाय उत्पन्न होत नाही, ते स्वभावतः क्षणभंगुर आहे, स्वभावतः ते अनित्य आहे. म्हणजे गोष्ट अनित्य आहे, स्वभावतः क्षणभंगुर आहे, ती जन्म कशी घेईल? ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल कशी? अनित्य गोष्ट जाईल का? नित्य गोष्ट जाईल, शाश्वत गोष्ट जाईल. जी अनित्य आहे ती जाईल कशी? ती तर संपून जाईल, खतम होऊन जाईल. तर या पद्धतीने अर्थ जे आहेत ते जाणले पाहिजे. अनेक लोक या प्रकारचा एक मतप्रवाह समाजामध्ये दिसतो अभिधम्माच्या नावाने. का ते प्रतिसंधी चित्त, मग ते च्युती चित्त. अरे 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 अरे, बिलकुल अभ्यास करत नाहीत हे लोक. एवढे मोठे विद्यापीठ आहेत, पुणे विद्यापीठ आहे, नागपूर विद्यापीठ आहे, नांदेड विद्यापीठ आहे, औरंगाबाद विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठांमध्ये MA पाली आहे, सर्टिफिकेट कोर्सेस हा पाली आहे. आमचे गडपाल सर जे आहेत माझे मित्र, ते पालीचे क्लासेस घेतात. त्यांचं पाली दर्शन नावाचं चॅनल आम्ही त्यावेळेस शांती स्वरूप बौद्धजी वगैरे आम्ही वगैरे ते सुरू करून केलं, लॉन्च केलं. तिथे क्लासेस शिकवणार. शिका ना पाली भाषा, शिका ना पाली भाषा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पाली भाषा शिका. डिक्शनरी लिहिली बाबासाहेबांना, पाली ग्रामरचं पुस्तक लिहिलं बाबासाहेबांना. कारण बाबासाहेबांना माहित होतं बुद्धाने धम्मवर भागणार नाही, याच्या तुम्हाला अर्थ लावासाठी पाली भाषा शिका लागल. बाबासाहेबांनी तयारी केली, पाली भाषा शिका, अर्थ समजा. प्रतिसंधी काय होते, च्युती काय होते, अर्थ काय त्याचा? प्रतिसंधी, संधी म्हणजे संधान करणे. संधीचा अर्थ काय होतो? संधी म्हणजे संधान. जेव्हा आपण एखादी दोरी, एका दोरीला जेव्हा बांधतो आपण त्या ठिकाणी म्हणतो संधी झाली. या ठिकाणी ग्रामर मध्ये संधी विग्रह वगैरे शब्द तुम्ही पाहता की नाही? संधी करणे आणि मग ते शब्दांची फोड केली का संधी विग्रह. अरे सिंपल गोष्टी आहेत ना बाबा भाषेच्या बाबतीमध्ये. प्रतिसंधीचा अर्थ होतो ज्या ठिकाणी संधान केलं जातं त्याला प्रतिसंधी म्हणतात. मग संधान कसं केलं जातं, कसं संधान होते? तर जसं एक आईचं शरीर आहे, एक वडिलाचं शरीर आहे, बरोबर आहे का नाही? त्याला भगवंताने म्हणलं छन्नं भिक्कवे धातूनं गभव क्रांती होती, की 6 धातूंच्या प्रत्ययाने गर्भ राहतो, गर्भाव क्रांती होते. हे भगवंताचं वाक्य आहे. मग या वाक्याचा काय अर्थ होतो? तर जसं माता आहे जसं पिता आहे, तर त्यांच्या शरीरामध्ये जे जेमेट सेल्स आहेत, शुक्राणू आहे, डिंब आहे, तर ते ज्यावेळेस प्रजनन होते त्यावेळेस त्यांच्या शरीरातलं ते शुक्राणू किंवा डिंब हे बाहेर येते. आणि बाहेर आल्याच्या नंतर तो आता मागील भाव झाला. मागील भाव म्हणजे माता पिता म्हणजे कोण आहेत? माता पिता म्हणजे हे त्यांचे पूर्वीचे माता पिता, त्यांचे हे सगळी लंबी परंपरा आहे ना तिकडे. म्हणजे इतकी लंबी आहे की आपण मोजू नाही शकत. पुरी कोटी म्हटलं त्याला भगवंता, त्याचा आधी नाही सांगता येत, त्याची सुरुवात कुठे झाली सांगता येत नाही. असा हा लंबा प्रवास आहे यांचा. तर त्या सगळ्या लंब्या प्रवासाची जी सिस्टम आहे ती त्यांच्या शुक्राणू मध्ये त्याच्या डिंबामध्ये आहे. मग हे कोणतं भाव झालं? मागील भाव झालं. आता ही मागील भावाची गोष्ट झाली आणि जेव्हा दोघांचा संपर्क झाला, दोन गोष्टी एकत्रित आल्या, तर त्या ठिकाणी त्यांचं काय झालं? प्रतिसंधान झालं. काय झालं त्या ठिकाणी? संधान झालं ना त्या ठिकाणी, मिलन झालं ना त्या ठिकाणी, एकत्रित येणं झालं की नाही? हे वर्करनी जे एकत्रित येणं आहे ते एकत्रित येणं काही कामाचं नाही आहे, हे लक्षात घ्या. ते कामाचं नाही आहे. गर्भधारणा होणं कामाची असते, त्यालाच प्रतिसंधी म्हणतात. आणि ते संधान झाल्यावर काय झालं? नवीन भाव सुरू झालं. काय झालं? नवीन भाव सुरू झाला. जसा आता आमचा अक्षोभ्य आहे तो नवीन भाव आहे, न्यू बॉर्न आहे, ते नवीन सिस्टीम आहे त्याची. तो भविष्याकडे चालला. आम्ही भूतकाळातले लोक होय, आता आम्ही मरणार, तो जगणार. तो लहानाचा मोठा होणार, आम्ही मोठ्याचे लहान लहान होऊन खतम होऊन जाणार. या अर्थाने दोन भाव जेव्हा एकत्र आले त्याला प्रतिसंधन म्हटलेलं आहे. ते प्रतिसंधी चित्त म्हटलं कारण त्या ठिकाणी ते दोघं एकत्र आले, तिथे विज्ञान निर्माण होते ना. 4 धातू आहे त्या ठिकाणी, त्यांना विज्ञान आहे, जिवंतपणा आहे. भवंग सांगितलं मी त्याची व्याख्या तुम्हाला. जिवंतपणा आहे त्या ठिकाणी. जिवंतपणामुळे त्या ब्लडचा वापर करून 2 पेशीचे 4, 4 चे 8, 8 चे असं करता करता त्याचा जो विकास आहे तो विकास होते. हा त्याचा अर्थ आहे. विज्ञान म्हणजे जाणण्याची क्षमता सेल्स मध्ये असते. जे सिंगल सेल असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जाणण्याची क्षमता असते. जे त्यांच्या भोवतीचं जे आवरण असते, ज्याला आता मला तेवढी काही मेडिकलची भाषा येत नाही, तर ते प्रत्येक पेशीच्या मागे जे आवरण असते, बाह्य आवरण, तर तोच त्यांचा ब्रेन असतो सिंगल पेशीमध्ये. पण जेव्हा ही पेशी डबल पेशी बनते किंवा ज्याला मल्टी ऑर्गॅझम म्हणतो, तर त्यांच्यामध्ये न्यूरॉन सेल्स असतात, त्यांच्यामध्ये जाणण्याची विशेष शक्ती असते, म्हणून मुवमेंट वगैरे असते. हा एक जैवशास्त्रीय भाग आहे, त्याला मग प्रतिसंधान. मग या अर्थाने आपण विचार च्युती, च्युती म्हणजे काय? च्युत
होणे म्हणजे काय? अरे शरीरातून ते बाहेर निघले म्हणजे च्युतच झाले ना, ते बाहेर आले ना, ते बाहेर निघले ना, या अर्थाने च्युती लावू शकतो आपण. तशासारखं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आहे. जसं मी तुम्हाला माझी माहिती देत आहे, ठीक आहे, ती माहिती तुम्ही ऐकता. या ठिकाणी काय झालं, ते प्रतिसंधान झालं, जोडलं गेलं. म्हणजे माझी माहिती देण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी थांबते, संपते, ते च्यूत होणं झालं, ते खतम झालं त्या ठिकाणी. पण तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केल्यामुळे नव्याने तुम्ही त्याला जन्माला घाला, तर ते प्रतिसंधान झालं, ते तुम्ही कंटिन्यू करत आहात. तर या जगामध्ये कंटिन्युटी अशा प्रकारे कायम आहे. ते 5 स्कंदांमध्ये कायम आहे, रूपामध्ये कायम आहे, शरीराच्या माध्यमाने, वेदनांमध्ये कायम आहे. जसं आता मी तुम्हाला ध्यान शिकवलं, प्रीती पटिसंवेदी, सुख पटिसंवेदी म्हटलं, त्याचं ट्रेनिंग दिलं, तर मी ते सुख अनुभवत असेल, प्रीती ते तुम्ही शिकल्यामुळे तुमच्यामध्ये तुम्ही अनुभव करता, मग तिथे ते प्रतिसंधान झालं की नाही? म्हणजे माझ्याकडून ती इन्फॉर्मेशन आली, तुमची वेदना बदलली, तुमची संज्ञा बदलली, तुमचा संस्कार बदलला, तुमचं विज्ञान बदललं. तर अशा प्रकारे हे प्रतिसंधान होणं, च्यूत होणं, प्रतिसंधान होणं, च्यूत होणं, या प्रकारची प्रक्रिया सगळीकडे चालू आहे. याला भगवान बुद्धाने म्हटलं पुनर्भव, पुन्हा पुन्हा अस्तित्वामध्ये येणं. भगवान बुद्धाने सांगितलेली प्रीती आजही भिक्षू लोक अनुभव करतात. 2500 वर्षापासून ती प्रतिसंधान च्युती या माध्यमाने होत आहे, याच्या प्रक्रिया आहे. हे इन्फॉर्मेशन किंवा माहितीच्या माध्यमाने हे चाललेलं आहे. शरीर जेनेटिक सिस्टमनं चाललेलं आहे. समजलं? 2च प्रकार आहेत या ठिकाणी, इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण, धम्म प्रचार प्रसार, धम्माचे उपदेश, हा एक प्रकार आहे. कारण ब्रेन इन्फॉर्मेशनशी रिलेटेड आहे, माहितीशी संबंधित आहे, आणि शरीर आपल्या जेनेटिक्सशी संबंधित आहे. तर जेनेटिक परंपरेच्या माध्यमाने, माहितीच्या माध्यमाने या गोष्टी अशा पसरत राहतात आणि पुढे चालत राहतात. या अर्थाने ते पुनर्भव आहे, या अर्थाने ते पुन्हा पुन्हा अस्तित्वात येणं आहे. या ठिकाणी कुठे आत्मा आहे का? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की ज्याप्रमाणे एखादी कोय आपण लावतो, आंबा उत्पन्न होते, त्याला परत कोय लागते, ते जमिनीत पेरल्यावर परत आंबा उत्पन्न होते. इथे आत्मा आहे का? आता एखादी आंब्याचं झाड आहे, चांगलं आहे, आंबा आहे, मस्त आहे, गोड आहे, त्याची कोयही चांगली आहे, पण तुम्ही दगडावर लिहून लावा बरं, लागते का? लागायला तर पाहिजे, पण तसं नाही ना. भगवान बुद्धांना हेतू प्रत्यय पाहिजे. एखादी बीज लागण्यासाठी जमीन पाहिजे, सुपीक जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, हवा पाहिजे. हे सगळं असेल तर त्या आंब्याची रूपांतरण, कोळीचं रूपांतरण झाडामध्ये होईल, नाहीतर होते का? म्हणून इथे उदाहरण दिलेलं आहे का ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा आपण पेटवतो, मग या दिव्यातला आत्मा त्या दिव्यात गेला का? मग आत्माचा समजा ट्रान्सफॉर्म होत आहे, संधावन करते, मग हा तर दिवा विजून जायला पाहिजे, तो एकच दिवा लागायला पाहिजे संधावन म्हणल्यावर. म्हणजे हा विजल तर तिथे लागल, पण तसं होते का प्रॅक्टिकली? हाही लागून राहते, तोही लागून राहते, मग तिसरा लावल्यावर तोही लागते, चौथा लावल्यावर तोही लागते. अरे संधावन कुठे झालंय, संसरण कुठे झालं? दिवा का लागतो? कारण दिव्यामध्ये ज्वलनशीलता आहे म्हणून लागतो. तुम्ही त्या दिव्यामध्ये तेलही नका ठेवून, वातही नका ठेवून ते लावा बरं, लागते का दिवा? हेतू प्रत्यय असतील तर लागते, नाही लागत. उदाहरण परत भंतेजीने दिलं, नागसेन भंतेजीनं, का एखादा श्लोक राजा तुम्हाला माहित आहे का? तर ते म्हणजे हो, मग म्हणा, मग म्हणलं द्या ना. मग हा जो तो श्लोक तुम्हाला प्राप्त झाला, तुमच्या गुरुपासून तुम्हाला प्राप्त झाला, तर इथे कोणता आत्मा आहे का? तर ते म्हणजे नाही, आत्मा तर नाही आहे. आणि तुमच्या स्मरण शक्ती आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, शिकू शकता, म्हणून गुरुने सांगलेली गोष्ट तुमच्यामध्ये आलेली आहे. हे पुनर्भाव आहे, रिपीट करू शकता तुम्ही. ABCD पोरं रिपीट करतात, म्हणजे ए ची पुनरावृत्ती झाली नाही का? मास्तरीने म्हणते ए, पोरगा म्हणते ए. ए ची पुनरावृत्ती झाली नाही का? पुन्हा अस्तित्वात ए आला नाही का? बी नाही आला का अस्तित्वामध्ये? हे सगळं रिपिटेशन आहे, सातत्याने रिपीट होत आहे या जगामध्ये. आंबे रिपीट होत आहेत म्हणून आपल्याला भेटत आहेत, जांभळ रिपीट होतात म्हणून आपल्याला भेटत आहे. तसे माणसं, बाया सगळे रिपीट होत आहे म्हणून तेच ते दिसून पडत आहे आपल्याला. या जगामध्ये आहेच काय? रिपिटेशन आहे. आपल्या शरीराचे अवयव सारखे दिसतात, रिपिटेशन, रेप्लिकेशन ऑफ DNA. आपले डोळे तसेच दिसतात का? तर त्याचं ते रिप्लिकेट होत राहतात, ते सातत्याने त्याच त्या पेशी निर्माण होत राहतात. जोपर्यंत आपल्या शरीरात त्याच त्या पेशी निर्माण होत आहेत, तोपर्यंत आपले अवयव निरोगी आहेत. जेव्हा त्या पेशी निर्माण होणं कमी होऊन जातात, तेव्हा आपण बिमार पडायला लागतो, मोतीबिंदू व्हायला लागते मग डोळ्याला आपल्या. आपण म्हणतो मोतीबिंदू झाला. म्हणजे रेटिनामध्ये ज्या सेल्स उत्पन्न व्हायला पाहिजे त्या सेल्स उत्पन्न होत नाहीत, त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होत आहेत, तर तो बिमारीमध्ये रूपांतरण झालं की नाही त्याचं? हे सगळं रिप्लिकेशन आणि सगळं रिपिटेशन आहे, आणि सारी दुनिया रिपिटेशनची आहे, पुनर्भवाची दुनिया आहे, पुनर्जन्माची दुनिया आहे ही.
त्याचा अर्थ तुम्ही तो नका काढू जन्माचा, तो तसा अर्थ नाही. अस्तित्व, सूर्य, चंद्र, तारे सगळे रिपीट होत आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, होत आहे की नाही? दिवस होत आहे, रात्र होत आहे, रिपिटेशन आहे. हजारो करोडो वेळ एक गोष्ट चाललेली आहे. आपल्याला भूक लागते, जेवण करतो, टॉयलेटला जातो. भूक लागते, जेवण करतो, टॉयलेट. जन्मल्यापासून मरेपर्यंत हेच काम चाललेलं आहे. पाणी पितो, लघवीला जातो, पाणी पितो, लघवीला जातो. हेच काम जन्मल्यापासून मरेपर्यंत चाललेलं आहे. झोपतो, जागे होतो, थकून जातो, परत झोपतो, जागे होतो, थकून जातो. तेच चाललेलं आहे. तरुण झाले, लग्न करतो, पोरं जन्माला घालतो, ते मोठे होतात, ते लग्न करतात, पोरं जन्माला घालतात. रिपिटेशन आहे सगळं. वारंवार तेच ते चाललं. रोज डोळ्यानं पाहता दिसतच राहते, कानाने ऐकता ऐकूच येत राहते. रिपिटेशन. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, खंदेसु जायती मियतीच. याच स्कंदांमध्ये उत्पन्न होत आहे, व्यय होत आहे, उत्पन्न होत आहे, व्यय होत आहे. रिपीट. याला भगवंताने म्हणलं पुनर्भव, याला भगवान बुद्धाने म्हणलं पुनर्जन्म. कुठे आत्मा आहे याच्यामध्ये सांगा? कुठे पूर्वकर्म आहे तुमचं? कुठलं नशीब आहे, कुठलं दैव आहे या प्रक्रियेमध्ये? ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जी शरीरात चालत आहे, शरीराच्या बाहेर चालत आहे. ते ताऱ्यांमध्ये चालत आहे, तो चंद्रामध्ये चालत आहे, सूर्यामध्ये चालत आहे, ते सगळीकडे चालत आहे. सूर्यामध्ये काय होत आहे? हेलियमचे अणू एकत्र येत आहे, त्याचा स्फोट होत आहे. हेलियमचे अणू स्फोट होत आहे, हायड्रोजन मध्ये रूपांतरण होत आहे. तेच ते त्या सूर्यामध्ये चाललेलं आहे. आपल्या पृथ्वीचं तेच चाललेलं आहे. कोणतीही वस्तू टाका खालीच पडते, कोणतीही वस्तू टाका खाली, आजही पडते, उद्याही पडते, नेहराही पडते, कालही पडली. रिपिटेशन म्हणजे पुनर्भव, पुन्हा गोष्टी उत्पन्न होणे. मग भगवान तथागत महाकारुणिक सम्यक संबुद्ध काय म्हणाले? जेव्हा तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान होईल तेव्हा तुम्ही काय करा? रिपिटेशन थांबवा. कसं रिपिटेशन थांबवायचं? पंचस्कंदावर ध्यान करा. ध्यान केल्यावर तुम्हाला समजून जाते सारखं हाच भाकडकथा चाललेली आहे बाबा या शरीरामध्ये. काय चालू द्यायचे? तुमची मेंटॅलिटी तुम्ही चेंज करता, तुम्ही बदलता, आणि तुमचा ते बदल जो आहे ते थांबलं. ती प्रक्रिया स्टॉप झाली. ती प्रक्रिया तुम्ही आता तृष्णेच्या भानगडीमध्ये पडत नाही, तुम्ही वितृष्ण बनता. मग तुम्ही वितृष्ण बनल्यावर तुम्ही दान देणारे बनता, शीलवान बनता. वेगळी एक सिस्टम उभी करता ज्यामध्ये सुख, शांती, समृद्धी वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण करतात. तृष्णेचं राज्य तुम्ही खतम करता, निर्वाणाचं राज्य तुम्ही चालू करता, धम्म राज्य तुम्ही चालू करता, अधम्माचं राज्य खतम करता. म्हणजे ही सगळी प्रक्रिया थांबते की नाही? तर ती गोष्ट म्हणजे निर्वाण. लोकांनी इतके वेगवेगळ्या पद्धतीने मत मांडून सर्वसामान्य जनतेला बेवकूफ बनवून ठेवलेलं आहे. आणि आपलं कर्तव्य आहे, आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर आहे, आणि बाबासाहेबांनी आपल्याला एक सोच दिली, समज दिली. बाबासाहेबांचा त्रिपिटकाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी सूत्र बरोबर शोधून काढले, गाथा बरोबर शोधून काढल्या, आणि त्या गाथा ते सूत्र बरोबर त्रिपिटक बुद्ध आणि धम्म मध्ये मांडले, की जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे प्रारब्धवादी कर्मसिद्धांत कोणता आहे आणि भगवान बुद्धाने सांगितलेला लौकिक कर्मसिद्धांत कोणता आहे. भगवान बुद्धाने सांगितलेली पुनर्भवाची संकल्पना कोणती आहे आणि या लोकांनी आत्म्याच्या पुनर्भवाची संकल्पना कशी सांगितलेली आहे, हे बरोबर आपल्याला समजता आलं पाहिजे आणि लक्षात ठेवता आलं पाहिजे, आणि त्यानुसार आपण काम केले पाहिजे. तरच तुम्ही बौद्ध बनले, आणि तेव्हाच तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, आणि तेव्हाच तुम्ही बुद्धं शरणं गच्छामी म्हणा. पण तुम्ही जर अजून असेच म्हणत राहिले का चूत होते रे बाबा, जदंतो रे बाबा, तुम्ही बक्कली भूताची पूजा करा. भगवान बुद्धाकडे बिलकुल पाहायचं पण नाही. तुम्ही भगवान बुद्धा शिष्य नाही, तुम्ही मक्कली घोसालचे शिष्य, तुम्ही माराचे शिष्य, मार सेनावाले लोक, तुम्ही त्याची पूजा करा. बुद्धाकडे जायचं, वंदन करायचं बुद्धाकडे, तर बुद्धाची वाणी बरोबर समजून घ्या. काही ते आत्मा नावाची गोष्ट नाही. कर्म हे तुमचं आत्ता आणि आत्ताच कर्म आहे. तुमच्या कर्माने दुनिया बनत आहे. तुम्ही शिका घरात कसं मैत्रीने राहायचं. लग्न करून दिलं, 3-3 लाख संपवले, 5-5 लाख रुपये संपवले नवऱ्याकडल्या लोकांना, नवरीकडल्या लोकांना. तुम्ही मैत्रीने राहायचं शिका, प्रेमानं राहायचं शिका. नसल राहता येतं आमच्यासारख्या काउन्सिलर लोकांकडे या, शिका. दिमाग बदलावा तुमचे. झगडे नका करू, भांडण नका करू. अरे मायबापाने एवढ्या कष्टाने मेहनतीने पोरींचे लग्न लावून दिले, पोरांचे लग्न लावून दिले, कशासाठी दिले? सुखी संसार करतील, आनंदाने राहतील, गुण्यागोविंदाने राहतील. आणि गुण्यागोविंदाने राहताच येत नसेल घरामध्ये तर मग काय अर्थ आहे त्या घराला? जाऊन भंडेजी बना, साधू बना, संन्यासी बना, दाढ्या वाढवा, मिशा वाढवा, नख वाढवा,
जंगलामध्ये जाऊन राहा, ते परवडते ना. म्हणजे इकडे बायकोला त्रास देण्यापेक्षा, पोराबारांना त्रास देण्यापेक्षा, मायबापाला त्रास देण्यापेक्षा, दारू पिऊन दंगे करण्यापेक्षा, हे अशा फालतू गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही सोडून द्या ना सगळं. बाबा जा ना, तुम्हाला भरपूर भेटते. आता हे बरेचसे लोक तर साधू संन्यासी बोलू ऐशारामामध्ये आहेतच ना. आपल्या देशामध्ये कमी साधू आहेत का? साधे युट्यूबवर टाकलं तरी साधूची लिस्टच येते. आणि ते बघा कसे ऐशारामात राहतात. एक तर साधू तुमचा जेलमध्ये आहे की नाही? असं कित्येक जेलमध्ये जाऊन आहे. अरे आपलं भगवान बुद्ध काय सांगत आहे तर जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्ही सुखी राहा. आणि हे सुखी कसं बनाल? तुमच्या मनाला वळण लावा. दारू पेत असाल, दारूचे दुष्परिणाम जाणार, त्याचा परिणाम जाणार, ते वाईट व्यसन आहे, सोडून द्या. पत्नी सोबत पटत नसेल, तिची अडचण समजून घ्या. पत्नीचं पतीसोबत पटत नसेल, अडचण समजून घ्या. मुलाबालाचा काय प्रॉब्लेम असेल, अडचणी समजून घ्या, त्याचे सोल्युशन्स काढा, काहीतरी मार्ग काढा, सुखाने जीवन जगा. भगवान बुद्ध सांगते का सुखी राहा. का आशीर्वाद दिल्याने सुखी होणार आहे का माणूस? मग आशीर्वादच द्यायचं होतं भवतु सको मंगलम, तर 45 म्हणजे फिरत कशाला बसले, शिकवत कशाला बसले? एका ठिकाणी बसले असते मस्त ध्यानार्थ, भवतु सब मंगलम, मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, उडने वाले का भी हो, तोडने वाले का भी हो, असं म्हणत बसले असते ना. मैत्री भावना. भगवान बुद्ध मैत्री भावना करत बसले का? भगवान बुद्ध मैत्री भावना करत बसले नाही. कारण भगवान बुद्धाला माहित होतं मैत्री भावना केल्याने काही होत नसते. ते आपल्या मनाची चांगली भावना आहे, तिथपर्यंत ती भावना आहे. पण प्रॅक्टिकली समाजाला बदलवायचं असेल, त्यांना उपदेश करा लागल, त्यांच्यामध्ये जा लागल, त्यांना शिकवा लागल, सांगा लागल, नाही का? त्यांचे व्यवहार बदलावा लागल, त्यांचं राजकारण बदलावा लागल, त्याचे आर्थिक व्यवहार बदला लागल, कौटुंबिक व्यवहार बदला लागल, व्यक्तिगत व्यवहार बदला लागल. हे सगळ्या व्यवहारांमध्ये, कर्मामध्ये जेव्हा बदल आणि परिवर्तन येईल तेव्हा समाज चांगला बनल. आणि समाज तो चांगला बनला की लोक सुखाने जीवन यापन करतील. म्हणून समाज व्यवस्था बदलण्यासाठी बुद्धाचा धम्म आहे. मनाची व्यवस्था बदलण्यासाठी बुद्धाचा धम्म आहे. आपलं वर्तन, आपलं कार्य बदलण्यासाठी बुद्धाचा धम्म आहे. तर बुद्धाला जेव्हा आपण शरण आलो तर त्याचा अर्थ आपण स्वतःला बदलण्यासाठी शरण आलो, नाही का? स्वतःला बदलवासाठी शरण आलो आपण भगवान तथागताला. तर भगवान बुद्धाने आणि बाबासाहेबांनी एक फार मोठी गोष्ट आपल्याला दिली की आपलं जीवन आपल्या हातामध्ये दिलं. बरोबर आहे का नाही? इथे आता कोणत्या ईश्वरावर, परमेश्वरावर, आज्ञावर, पुनर्जन्मावर, म्हणजे पुनर्जन्म म्हणजे त्या प्रारब्धवादी पुनर्जन्म, ठीक आहे, त्या प्रारब्धवादी पुनर्जन्मावर, दैव नशिबावर अवलंबून राहणं भगवान बुद्धांनी शिकवलं नाही, बाबासाहेबांनी शिकवलं नाही. बाबासाहेबांनी शिकवलं की तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे, तुम्ही तुमचं जीवन बदलवा, नाही का? तुमच्या बुद्धीमध्ये शक्ती आहे, तुम्ही तुमचं जीवन बदलवा. हे बाबासाहेबांची शिकवण आहे आपल्याला. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा प्रश्न आपल्याला दिला बुद्ध आणि धम्ममध्ये की सर्वसामान्य जनतेला अज्ञानातून बाहेर काढा आणि सर्वांचं जीवन सुखी बनवा. तर अशा पद्धतीने आज आपण जो तिसरा प्रश्न होता बाबासाहेबांनी विचारलेला किंवा विचारलेला म्हणण्यापेक्षा साधारण चर्चेसाठी घेतलेला, तर त्या प्रश्नावर जेवढं शक्य होईल तेवढा आपण प्रकाश टाकलेला आहे. आणि बाबासाहेबांच्या आज्ञेचं आपण पालन केलं. प्रकाश टाका म्हणजे आपण प्रकाश टाकलेला आहे. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही शांत चित्ताने, प्रसन्न चित्ताने हा उपदेश श्रवण केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. एक नवीन काम आणलं. अरे आणलं का नवीन काम?